कारण बिझनेस म्हणल्यानंतर ते बिझनेस चालणं म्हणजे आपल्याला प्रॉफिट मिळणं हे गिव्हन आहे. पण पैसे मिळणार हे आपण म्हणूया की हे गृहीत धरलेलं आहे. आपण किती हा प्रॉबेबली प्रत्येकाचा वेगवेगळा विषय असू शकतो. किती हार्ड टाइम्स आले तरी सस्टेन करू शकू का आपण तो? आवड वेगळी आणि त्याचा धंदा करणं वेगळं. जेवढं प्रिपरेशन चांगलं तेवढा प्रोजेक्ट चांगला. म्हणजे थोडक्यात आपण ब्लाइंडली उडी मारण्यात काही पॉईंट नाही. विशेषतः स्वतःचे पैसे जर का घालणार असू आपण तर त्याचा फटका खूप मोठा असू शकतो आणि नंतर मग त्यात काही वर्ष जाऊ शकतात नुकसान झालं. भारतात बिझनेस असा अगदी सुतासारखा सरळ होत नाही. मित्रांनो, स्वागत आहे आत्मउद्योग पॉडकास्टमध्ये, जिथे आपण उद्योजकता आणि आध्यात्मिकता ह्या दोन्हीबद्दल चर्चा करतो. ह्याचा उद्देश असा आहे की आपल्या तरुण पिढीला इन्स्पिरेशन मिळावं ऑन्टरप्रिनरशिपमध्ये येण्यासाठी. बट त्याचबरोबर पर्सनल डेव्हलपमेंट हा माझा स्वतःचा आवडता विषय आहे आणि म्हणून मला आध्यात्मिकतेद्वारे पर्सनल डेव्हलपमेंट ह्याच्यावरती आवर्जून बोलावं असं वाटतं आणि त्याकरता हा पॉडकास्ट. आपल्याबरोबर आज आहेत रश्मी पटवर्धन. यांची जर्नी फार इंटरेस्टिंग आहे. ह्या IT मध्ये काम करायचे 10 वर्ष, पण ऑन्टरप्रिनरशिपचा एक जो किडा असतो तो शांत बसू देत नाही आपल्याला. पण ह्यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आणि मला विशेष म्हणजे यांचं प्रोजेक्ट खूप आवडतं, कारण की ह्या लोकल आपले जे कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत, त्यांना कुठेतरी संधी मिळावी, त्यांना रोजगार मिळावा, हा त्याच्या मागचा उद्देश. तर त्यांच्याकडनं प्रॉडक्ट्स प्रोक्युअर करून क्रिएटिव्ह त्याचं एक्सप्रेशन, त्याला क्रिएटिव्हली कसं प्रेझेंट करता येईल हा त्यांनी विचार करून स्वतःचा रश्मी फॅशन्स असा ब्रँड डेव्हलप केलेला आहे. 10 वर्ष ते हा ब्रँड खूप सक्सेसफुली चालवत आहेत. आणि मला वाटतं की आपण हे जे छोट्या उद्योजकांना ह्या पॉडकास्टवरती जेव्हा इन्व्हाइट करतो तेव्हा त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं असतं. आणि छोट्या उद्योजकांना बोलवण्याचा उद्देश पण हा आहे की भारताच्या GDP मध्ये MSMEचा 38% वाटा आहे. आणि मला वैयक्तिकरित्या हा थोडासा विचार पुसून टाकायचा की बिझनेस म्हणजे आता आपल्याला फक्त शार्क टँकच आठवतं, तर तसं नाहीये. रश्मीसारखे खूप उद्योजक आहेत जे खूप उत्तम प्रकारे व्यवसाय करतात, अनेक वर्ष करतात आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. सो रश्मी, वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू सो मच. सुरुवातीला आम्हाला तुमच्या जर्नीबद्दल समजून सांगा, फ्रॉम द पॉइंट यू स्टार्टेड टू टुडे. जरूर. सर्वप्रथम थँक्यू वन्स अगेन. मला इथे माझे विचार मांडण्याची संधी मिळते, त्याबद्दल परत एकदा थँक्यू. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 10 ते 12 वर्ष IT मध्ये IT प्रोफेशनल म्हणून काम केलं. आणि ते करत असताना जेव्हा आपल्याला बाहेर ऑनसाईट जावं लागतं किंवा आपण बाहेर फिरायला जातो, त्यावेळी प्रत्येक वेळा हा मेजरली जाणवला गेलेला पॉईंट आहे की एखाद दुसरे मोठे ब्रँड आपल्याला दिसतात, पर्सचे ब्रँड, मोठे कपड्याचे ब्रँड, आणि आपण अगदी पटकन खरेदी करतो. विचारही नाही करत की एवढी का किंमत आहे याची, असं विचार देखील करत नाही. बाहेरचा असतो तो ब्रँड, आपला देखील नसतो, इंडियन नसतो. सो ते बघताना माझं लक्षात आलं की आपल्याकडे मात्र ज्या आपल्या स्वतःच्या हँडीक्राफ्ट आहेत इंडियातल्या, फॉर एक्झाम्पल इकत आहे, जामदनी आहे जे हँड वोवन आहे, हँड पेंटेड कलमकारी आहे जे हातानेच फक्त पेंटिंगवर चालतं, त्या बऱ्यापैकी कॉस्टली प्रॉडक्ट्स आहेत त्याचे. तर तेव्हा मात्र त्याच्याकडे आपण असं बघताना विचार करतो का की हा आपण घ्यायला पाहिजे, हा सुंदर, हा एक ब्रँड आहे आपला इंडियाचा, असा आपण विचार करत नाही. किंवा असं जाणवलंय की असं लोक विचार करत नाहीत. तर जी व्हॅल्यू बाहेरच्या ब्रँड्सना मिळते ती आपल्या हँडीक्राफ्टनं मिळायला पाहिजे कुठे, असं एक मनात होतं. आणि मग ते वापरून आपल्याला काय बनवता येईल, कपडे बनवता येतील, कारण कपड्याची आवड होती. सो तो एक छोटा किडा होता, म्हणून आपण म्हणूया की म्हणून मी बिझनेस सुरू केला. सो ती एक बेसिक आयडिया होती टू स्टार्ट रश्मी फॅशन्स. ओके. आता बऱ्याच लोकांना व्यवसाय काय करावा हे प्रश्न पडलेला असतो. आणि मग आयडियाज आपण शोधायला लागतो. तर मग तुमचा काय सल्ला असेल की एखादी व्यवसायाची आयडिया कशी शोधावी? मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगते की मी ॲक्च्युली आय कम फ्रॉम IT बॅकग्राऊंड. तर कुठेही दूर दूर तक मला असं काय वाटत नव्हतं की मी कुठलं तरी प्रोडक्ट डिझाईन करेन अपार्ट फ्रॉम ITतलं. तर पण मला जेव्हा मी ऑफिसला जायचे, माझं जे काही ड्रेसिंग असायचं, माझं कलर कॉम्बिनेशन असायचं, ते मला लोक येऊन सांगायचे की हे छान आहे, कुठून आणलं, किंवा हे आम्ही कसं करू, कुठे मिळेल, असं एक प्रश्न यायचे. त्यांनी ते थोडंसं ट्रिगर झालं की आपल्याला थोडं क्लोथिंग मधलं आपल्याला कळतंय की काय किंवा लोकांना आवडतंय की काय, आणि मग आपल्याला पण आवडणार आहे हे करायला, हे प्रॉडक्ट. तर आणि तसंच माझं ज्वेलरी बद्दल सुद्धा म्हणणं होतं
की मला ज्वेलरी पण जमेल, पण घरची बॅकग्राऊंड अशी होती की पूर्णपणे अगदी क्लोथिंगमध्ये जरी आई वडिलांचा व्यवसाय नसला तरी त्या रिलेटेड गोष्टी होत्या. सो ते मला घरनंही असं सुचवण्यात आलं की तुला थोडंसं फॅब्रिक मधलं कळेल रादर दॅन ज्वेलरी, सो वाय डोंट यू ट्राय क्लोथिंग. तर तू दोन्ही चेक करू शकतेस, पण आम्हाला असं वाटतं की तू हे बघावंस, म्हणून मग मी क्लोथिंगकडे वळले. तर तसं मी सगळ्यांना सांगेन की तुमची पॅशन काय आहे, तुम्हाला काय आवडतंय करावंसं. तुम्हाला गाणं करायचंय, थिएटर करायचंय, तुम्हाला प्रॉडक्ट बनवायला आवडतं, हे सगळे बिझनेसेस आहेत असं मला वाटतं. किंवा अगदी मी स्वतःचा अनुभव असं सांगेन की मी जेव्हा नोकरी केली तेव्हा सुद्धा आय लुक मायसेल्फ ॲज अ ब्रँड. जर आपण आपल्या टीमकडे किंवा आपल्या लिडरशिपकडे जर लोक बघत असतील की हे डेडलाईन पाळतील, डिलिव्हर करतील, तर हा पण एक प्रॉडक्टच आहे आणि हा पण एक ब्रँडच आहे असं मला वाटतं. सो प्रत्येकाने हा विचार जरूर करावा, जर तुम्ही नोकरीत असा किंवा बिझनेसची सुरुवात करत असा, तर आपण कशामध्ये चांगलं काय काम करू शकतो किंवा आपलं आवड काय आहे. आणि आपण नुसती आवड नाही, ते त्याच्यात कितीही आपल्याला परिश्रम करावे लागले किंवा किती कष्ट, किती हार्ड टाइम्स आले तरी सस्टेन करू शकू का आपण तो. आवड वेगळी आणि त्याचा धंदा करणं वेगळं. तर हे बघावं आणि मग आपल्याला सापडतं, जर का खरंच ते आत असेल तर ते सापडतं. आणि त्याला वेळ जरूर द्यावा. तुम्ही योग्य प्रश्न विचारला की याचं पटकन करू नये, आपण 3-4 ऑप्शन जरूर वर्कआउट करावे, त्याचा बाकायदा अभ्यास करावा की त्याला किती पैसे खर्च येतो, त्याला बनवण्याची काय कॉस्ट आहे, तुम्ही कुठे विकणार, मार्केट सर्वे करावा, आपल्याला काय शिकावं लागेल, कुठे जाऊन आपण हे विकणार आहोत, त्यांना त्याची गरज आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रॉडक्ट चूज करावं. सो मित्रांनो, मी याच्याशी रिलेट करू शकतो खूप, कारण की मी जेव्हा कोचिंग ट्रेनिंग करायचं ठरवलं तेव्हा काही नाही, मी समाजसेवा करायचो. आणि मला असं वाटतं की कुठेतरी काही गोष्टी एक्सप्लोअर करत असताना आपल्याला काहीतरी सापडतं. आणि ते करत असताना मला एक रिक्वायरमेंट आली की अरे आपल्या ग्रुपमध्ये चांगले वक्ते नाही आहेत, काय करू शकतो. मी म्हणलं चला मी फ्री ट्रेनिंग देतो लोकांना. आणि ते फ्रीमध्ये शिकवायला लागलो तर ते लोकांना आवडायला लागलं. पण तसं करत असताना माझं ग्राउंडवर्क मी 4 वर्ष टेस्ट केलं, की 4 वर्ष फुकट करून बघितलं, तरीही आपल्याला ती तळमळ आहे का करायची. आणि तिथे शिक्कामोर्तब ते झालं होतं की आपल्याला एकही पैसा मिळाला नाही, पण आपण खूप एन्जॉय केलेला आहे आणि कदाचित याचं आपण प्रोफेशन करू शकतो. आणि जसं तुम्ही म्हणाला तसं मग त्यातली सगळी तंत्र, मग प्रोफेशन मध्ये यायच्या आधी मी एकही पुस्तक वाचलं नव्हतं, पण आल्यावरती 150 पुस्तकं वाचली. हे सगळं करावं लागतं. ओके रश्मी, आता बिझनेस म्हटल्यावरती भारतात बिझनेस असा अगदी सुतासारखा सरळ होत नाही, अडचणी खूप येतात. तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्या अडचणी आल्या आणि ओव्हरकम कशा करता आल्या त्या? ओके, पहिला हा होता की डोमेन नॉलेजच नाही, कारण की आपण आयटीची बॅकग्राऊंड आहे आणि आपल्याला कपड्याचे सगळे प्रकार तयार करायचे. सुरुवातीला ठरलेलं होतं माझं की स्वतःच डिझाईन करायचं. म्हणजे मला डेफिनेटली हे माहिती होतं की आपल्याला काहीतरी निश पाहिजे आपलं स्वतःचं, कारण नाहीतर मग त्यात काही मजा नाही. ट्रेडिंग करणे हा गोल कधीच नव्हता. त्यामुळे डोमेन नॉलेज अजिबात नसल्यामुळे ते माहिती करून घेणं हा आधी खूप मोठा हर्डल होता असं मला वाटतं. कारण का माहितीच नसतं आपल्याला काय, म्हणजे माहिती असतं की ह्याला काय म्हणतात, कॉटन म्हणतात, सिल्क म्हणतात, वेगवेगळे अजून काय प्रकार असतील तेवढंच माहिती असतं. ते बनवणं कुठे बनतं किंवा ते आपल्याला किती मीटर लागतं कापड, म्हणजे मुलींच्या कपड्याला किती लागतं, मुलांच्या कपड्याला किती लागतं, स्टिचिंगचं आपल्याला काही कळत नसतं. सो हा टेक्निकल, हा डोमेन नॉलेजचा प्रॉब्लेम मला सगळ्यात मोठा होता. जरी मी म्हणलं त्याप्रमाणे घरनं थोडीशी बॅकग्राऊंड होती, जरी फॅब्रिक्स कम्प्लिटली अननोन नव्हती, पण असं बनवण्याचा काय आमच्याकडे एक्सपिरियन्स नव्हता. तर त्यामुळे पहिलं मी काय केलं तर थोडासा वेळ घेतला आणि वेगवेगळ्या गावी जाऊन, म्हणजे जसं राजस्थानमध्ये हँडब्लॉक प्रिंटिंग चालतं, तर साऊथला इकत मिळतं, गुजरातमध्ये हँडब्लॉक प्रिंटिंग चालतं, तर त्या सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्याबरोबर थोडंसं कसं काम चालतं त्या प्रोसेसेस समजावून घेऊन त्यांनी थोडंसं नॉलेज घेतलं. आणि टू स्टार्ट विथ मी ऍक्च्युली ट्रेडिंगच सुरू केलं अगदी सुरुवातीला. जरी मला पहिल्यांदा माहिती होतं की आपल्याला शेवटी असं करायचं नाहीये, पण शिकण्यासाठी ते आवश्यक होतं असं मला वाटतं की ट्रेडिंग जे आहेतच गोष्टी त्याच आपण विकून आधी बघूया. मग त्यातनं आपल्याला कळत जातं की कापड किती लागतं, कुठल्या प्रकारचं, कुठे फसवणूक होऊ शकते, कुठे चांगली क्वालिटी मिळते. आणि मग हे सगळं जवळजवळ वर्षभर मी केलं, म्हणजे वर्षभर ट्रेडिंग केलं, वर्षभर मी त्याचा माहिती घेतली की कुठे कुठे कुठल्या प्रकारची
क्राफ्ट आपल्याला चांगली मिळेल. हम्म. साधारण एरिया बघून ठेवले आणि नंतर तिथे कंटिन्युअस आपल्याला जावं लागतं, तिथनं गोष्टी आणाव्या लागतात. हो. पण आपल्याला माहिती पाहिजे की कुठून काय मिळतं. हो. तर हा अभ्यास केला. हम्म. आणि दुसरं म्हणजे माइंडसेट, एक चेंज आपल्याला काहीतरी करावा लागतो. जेव्हा आपण एम्प्लॉयमेंटमध्ये असतो एक्सक्यूज मी, जेव्हा आपण एम्प्लॉयमेंटमध्ये असतो त्यावेळी एक आपल्याला फिक्स इन्कमची सवय झालेली Yes. असते, जी आय एम शुअर सगळ्यांना हा प्रश्न Absolutely. अगदी इम्पॉर्टंट वाटेल. कारण की फंडिंग कसं काय करायचं आणि Correct. पहिल्या महिन्यापासून आपल्याला एम्प्लॉयमेंटमध्ये पहिल्या तारखेला पैसे येतात आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पैसे द्यायचे असतात. सो आपण त्याची तयारी कशी करायची, तर ही थोडी आधीपासून आपल्याला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारचं आपल्याला पैशाची मॅनेजमेंट केली पाहिजे की आपल्याला ह्याच्यामध्ये किती पैसे लागणार आहेत, आपल्या प्रॉडक्टची कॉस्ट काय आहे, आपण ती कितीला विकणार आहोत, आपल्याला हे सस्टेन करण्यासाठी आपल्याकडे किती फंड्स पाहिजे. मग ते आपण आता तुम्ही कोणाची मदत घेताय का किंवा तुमच्या स्वतःची काही सेव्हिंग्ज आहेत का, तर हा सगळा विचार ही सगळी मला वाटतं स्ट्रगलच आहे सुरुवातीला. कारण काहीही माहिती नसतं. आपण म्हणजे 9 तास नोकरी करणाऱ्या माणसाला या प्रकारचं विचार करायची सुद्धा कधी कधी सवय नसते. करेक्ट. त्याला एक प्रोजेक्ट दिलेला असतो, ते एक्झिक्यूट ठरलेलं काम असतं, ठरलेल्या वेळा असतात आणि त्याच्या पलीकडेच हे सगळं नेहमी जात असतं. म्हणजे गणित त्याच्या बाहेरच जात असतं. सो ते सगळा विचार प्लॅनिंग करणं ही पहिल्यांदा येणारी, सगळ्यांना येणारी आव्हानं आहेत. तर त्याचं प्रिपरेशन, तुम्ही जेवढं प्रिपरेशन चांगलं तेवढा पुढचा प्रोजेक्ट चांगला, असं याच्यावर मी काम केलं. करेक्ट. हे वाक्य खूप महत्वाचं, जेवढं प्रिपरेशन चांगलं तेवढं प्रोजेक्ट चांगला. म्हणजे थोडक्यात आपण ब्लाइंडली उडी मारण्यात काही पॉइंट नाही. विशेषतः स्वतःचे पैसे जर का घालणार असू आपण तर त्याचा फटका खूप मोठा असू शकतो आणि नंतर मग त्यात काही वर्ष जाऊ शकतात नुकसान झाल्यामुळे. त्यामुळे ग्राउंड वर्क करणे, रिसर्च करणे, तयारी करणे, जसं म्हणतात वेल बिगन इज हाफ डन, ते सूत्र अजूनही लागू पडतं. ह्या कालावधीमध्ये झालेल्या 2-3 चुका आठवतात, मेजर काही मिस्टेक ज्यातनं खूप शिकायला मिळालं? हो, अगदी छोटी आहे पण असंच की आपल्याला माहिती नसतं म्हणून आपण म्हणजे प्रोक्युरमेंट करताना अंदाज चुकला समजा की आपल्याला ऍक्च्युली 3-3.5 मीटर कापड लागतं समजा एका ड्रेसला आणि आपण 2-2.5 मीटर धरून चाललो आणि त्याप्रमाणे ऑर्डर केलं आणि मग कमी आलं ना, सगळी गणित बदलतात. तर ते एक छोटी चूक आहे. पण ही चूक आहे कारण की मग त्यावेळेला जर आपल्याला त्याच्यात डिफेक्ट येऊ शकतो, कापडामध्ये चुकू शकतं, सॅम्पलिंग चुकू शकतं, ते वाया जाऊ शकतं. वाया जाण्याचे पण वेगळे पैसे ठेवावे लागतात आणि अशा छोट्या चुकांमधूनच आपण शिकतो किंवा कुठे फसतो आपण की आपण विश्वास ठेवतो पटकन आणि मग दुसरा माणूस तसाच असतो असं नाही. सो कधी चांगली माणसं भेटतात पण कधी आपल्याला अशी पण एक थोडे शिकवून जातात की आपण त्यांना अगदी पैसे देतो, आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करतो की आपल्याला माल येईल, तर तो माल येत देखील नाही. तर अशा वेळेला जिथे शक्य तिथे आपण असं म्हणायला पाहिजे की आम्ही आता 50% देतो, आल्यानंतर 50% देतो. आपण बऱ्याचदा अंधपणे विश्वास ठेवू नये. थोडं त्या समजा हा वेंडरच्या बाबतीत आहे की आपण विकत घेतो तर त्याचा काहीतरी स्टडी करावा की त्यांनी कोणाकोणाला दिलेलं आहे आधीपर्यंत प्रोडक्ट्स आणि तो कुठे राहतो इथपासनं ते बघून मग आपण अशा प्रकारे आपला कसं नुकसान होणार नाही हे बघावं. तर असे पहिल्यांदा फटके बसतात आणि मग त्याच्यामध्ये आपलं फायनान्शियल नुकसान तर होतच पण मेंटली ऑल्सो आपल्याला थोडासा आपला कॉन्फिडन्स हलतो. आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे जमतंय की नाही, आपल्याला अरे फसवतातच आहे, नोकरीच बरी होती असं आपण जातो. तर मग त्याच्यातनं मी असं म्हणेन की आपण आपल्या हुशारीने आपल्याला कसं कोणी फसवणार नाही हे जरूर बघावं. पण समजा अगदी कोणीतरी फसवलंच तर त्याच्यावर रडत न बसता किंवा त्याच्यावरनं चुकीचे विचार न करता की आपण आपलीच काहीतरी चूक झाली आणि आपल्यालाच जमत नाही असं करण्यापेक्षा त्या माणसाला त्याची जास्त गरज होती असं म्हणून आपण आपलं मार्ग सुरू करावा, आपण आपल्या कर्मावर लक्ष द्यावं. म्हणजे मग आपल्याला ह्या सगळ्या निगेटिव्हिटीजना आपण अफेक्ट होत नाही. आणि म्हणजे आपल्याला करायचं आहे तो मेन गोल धरा की आपल्याला काय करायचं आहे. मग येणारच आहेत या सगळ्या गोष्टी अजून. मग त्या जरी आल्या तरी काही गोष्टी आपण आपल्या तत्व ठरवून घेऊ त्याप्रमाणे पुढे जात राहू असं वाटतं. सो फटके बसणारच आहेत, प्रॉब्लेम येणारच आहेत, भरपूर येणार आहेत आणि तुम्हाला असं अगदी वाटणार आहे की हे मी केलेलं बरोबर आहे की नाही, की मी मागे जाऊ का. याच्यासाठी तुमची आधी तयारी पाहिजे की असं झालं तर आपल्याला किती आपण कष्ट ह्याच्यात घेऊ शकतो आणि मग ती किती स्ट्रॉंग आपली इच्छा आहे त्या पॅशनला फॉलो करायची, ती महत्वाची. आय थिंक स्ट्रॉंग इच्छाच
हो. आपला मेन रेसिपी आहे. कारण की तुम्ही जेव्हा असं म्हणत होतात ना की प्रॉब्लेम येणारच आहेत, तर कदाचित आपल्या व्ह्युअरला असं वाटेल अरे बापरे नको पडायला याच्यामध्ये. मग रिस्क आणि रिवॉर्ड जे आपण इक्वेशन काय म्हणत असतो, तर रिस्क तर खूप आहेत खूप. समजा बरं. आणि प्रॉब्लेम्स पण खूप येणार आहेत. मग का करावं ऑन्टरप्रिनरशिप? तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? आता माझ्या केसमध्ये मला काय हवं होतं ते मी सांगते, की मला जसं मी म्हणलं तसं मला असं वाटायचं की आपल्या ज्या या हँडीक्राफ्ट आहेत त्याला छान व्हॅल्यू मिळावी. बरं. म्हणजे जे आपण असं म्हणतो की आपल्याला एक्स ब्रँड आहे, मग छानच असणार पर्स, आपण $200 पण देऊ की. पण मग आपल्याकडे पण असं आपल्या निदान इंडियन माणसांनी तरी असं मी खरंच परत म्हणेन की आपल्याकडे स्वतःकडे सुद्धा लोकांना हे कधी कधी माहिती नसतात हो. त्याचं थोडंसं वाईट वाटतं. तर ते असं की समजा हे इकत आहे आणि याला एवढे महिने लागतात समजा वीव करायला, किंवा हे पेन कलमकारी याला एवढा वेळ लागतो, तर याच्यामध्ये 23 प्रोसेसेस आहेत करण्याचे. असं असेल तर हे असणारच की महाग. आणि भारीच असणार ते. भारीच असणार. आणि मग ते तुम्हाला असं का वाटावं की मग हे काय एवढं महाग आहे? आम्हाला विचारतात ना लोक हे काय एवढं महाग आहे. त्याचे उत्तर आम्ही देतो, जिथे शक्य आहे तिथे देतो की ह्याच्यामध्ये असं असं ह्या प्रोसेसेस आहेत. हे ऑथेंटिक पेन कलमकारी आहे. तुम्ही जर कापड असं उलटं करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं. विविंग असेल तर दोन्हीकडनं सेम असतं, पण पेंटिंग असेल म्हणजे प्रिंट असेल, स्क्रीन प्रिंट असेल तर एकाच बाजूने दिसतं. सो हा अवेअरनेस करून देणं हे पण एक तर पॅशनचाच भाग आहे की लोकांना अवेअर करणं की अरे असं असं आहे म्हणून हे महाग आहे. आणि महाग आणि स्वस्त ही खरं रिलेटिव्ह टर्म. तुम्ही जर $200 अतिशय एक लेदरची पर्स घेऊ शकत असाल जस्ट बिकॉज ऑफ द ब्रँड इज व्हेरी फेमस, दॅट डझंट मीन की आपल्या पण क्राफ्ट तेवढ्या आहेत आणि चांगल्या आहेत आणि त्याच्यामागे कष्ट आहेत. आणि आपण जर त्यांना नाही मदत केली किंवा त्यांना आपणच त्याची व्हॅल्यू नाही केली तर मग जगाने का कळेल. त्यामुळे ती एक माझी पॅशन होती. म्हणून मला जेव्हा मी एखादा कुर्ता बनली मुलींचा किंवा मुलींचा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आर्ट्स मिक्स करता येत आहेत का हे मी बघेन, असं मला, कारण इनहाऊस करायचं होतं मला. सो तसं म्हणलं तर मग रेडीमेड सगळं मिळतच असतं, म्हणजे फॅब्रिक असतंच, पण मग त्याचं मिक्सचर करायचं होतं मला. सो मी कुठेतरी एम्ब्रॉयडरी गुजरातची वापरली आणि इकतच्या कापडावर वापरली, म्हणजे जे साऊथचं आहे, किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचं फ्युजन करेन की ज्याने ते एक थोडंसं वेगळं युनिक निर्माण होईल. तर ते मी करू शकले. त्याचा मला आनंद आहे की मी 10 वर्ष ते मी करू शकले आणि त्याच्यामुळे मला तो आनंद जो मिळतो क्रिएटिव्ह एक्सप्रेशन ते माझं रिवॉर्ड आहे. किंवा जेव्हा लोक म्हणतात की अरे तुमचं ते मला 10 लोकांनी विचारलं बरं का हे कुठून आणलं, तर मग ते आपलं रिवॉर्ड आहे. म्हणजे पैसे इम्पॉर्टंट आहेतच, कारण बिझनेस म्हणल्यानंतर ते बिझनेस चालणं म्हणजे आपल्याला प्रॉफिट मिळणं हे गिव्हन आहे. म्हणजे याच्याशिवाय मग बिझनेस आपण करतच होऊ शकत नाही. मग देन इट इज अ चॅरिटी. एक्झॅक्टली. तर तसं नाही, आपल्याला पैसे मिळणार हे आपण म्हणजे म्हणूया की हे गृहीत धरलेलं आहे. पण किती हा प्रोबेबली प्रत्येकाचा वेगवेगळा विषय असू शकतो. तर माझ्यासाठी माझ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या महत्वाच्या आहेत की मी काही झालं तरी ते हँडक्राफ्टेडच वापरणार, ते ऑथेंटिकच वापरणार. मग त्यासाठी मला तिथे जावं लागलं तरी चालेल, तिथे थांबावं लागलं तरी चालेल. बऱ्याचदा असं असतं की आपल्याकडे व्ह्युअर्स असतात, ते त्यांची कपॅसिटी थोडी कमी असते कधी कधी, त्यांच्यासाठी 6-6 महिने आपण वाट बघू बसायला लागतं की हा येत आहे विश्वास ठेवायला लागतो. पण जेव्हा ते आपल्या हातात येतं प्रॉडक्ट तेव्हा आपल्याला असं वाटतं की वर्थ द वेट, इतकं छान काम केलेलं आहे आणि खरंच आपल्याकडे इतके सुंदर आर्टिस्ट्स आहेत. तर हे रिवॉर्ड आहे ना, हे माझ्या दृष्टीने हे रिवॉर्ड आहे. आणि एका दृष्टीने तुम्ही, मला असं वाटतं की सोसायटल अपलिफ्टमेंटचं पण काम आहे की ज्या लोकांना कदाचित एवढी कामं नव्हती त्यांच्यापर्यंत कामं घेऊन जाणे किंवा क्रिएट करणे ते. तर मला असं तेच वाटतं की चांगली ऑन्टरप्रिनरशिप असेल ना, आपण स्वतः ग्रो होतोच पण आपल्या आजूबाजूचे लोकही ग्रो होतात. आणि मला कधी कधी असं वाटतं की तो खूप जास्त मोठा रिवॉर्ड आहे. म्हणजे आज समजा मी माझ्या करिअरच्या अंताला असं म्हटलं की यार आपल्यामुळे एक 5-25 लोकांनाही सपोर्ट मिळाला आयुष्यात पुढे जायला, तर माझ्यासाठी सुद्धा वैयक्तिक तो खूप मोठा रिवॉर्ड असेल. अगदी बरोबर. सो एक छोटासा किस्सा शेअर करते. जेव्हा आपण प्रोक्युरमेंटसाठी जातो वेगवेगळ्या ठिकाणी, वेस्ट बेंगॉलमध्ये जामदनीसाठी जातो, इकतसाठी साऊथमध्ये जिथे जिथे जातो, तर एक शक्यतो माझी एक थोडीशी अशी एक पद्धत असते की मी अगदी तिथले फेमस लोकांकडे जातच नाही. ओके. तर मी थोडंसं शक्यतो असे शोधते की कोणीतरी छोटं सुरू केलंय, नवीन सुरू केलं, असं शक्यतो बघत असते. दरवेळी पॉसिबल होतं असं नाही. पण एक मुद्दाम किस्सा शेअर करा असं वाटतं म्हणून की कोविडच्या दरम्यान सगळं ऑनलाईन झालं ना, सगळे लोक ऑनलाईन बिझनेस करायला लागले.
ही दुरी पण कमी झाली की वेंडर्स आणि ऍक्च्युली आपण म्हणजे प्रोडक्शन करणारे यांची पण कमी झाली दुरी. आपण ऑनलाईन पण आपल्याला खूप कॉन्टॅक्ट करायला लागले लोक की आमच्याकडे हे बनतं तुम्हाला हवं. तर तसा एक मला माझा जामदनीसाठी एक व्ह्युअर सापडला ज्याच्याशी मी कधी इन पर्सन भेटले नव्हते आणि 3 वर्ष जवळजवळ आम्ही हे काम केलं. कोविडच्याच दरम्यान असल्यामुळे एक 2-3 वर्ष आमची ऑनलाईन त्यांनी मला फोटो पाठवायचे, मला ते आवडलं. मग पहिले एक सॅम्पलिंग झालं. मग सॅम्पलिंग झालं मला कळलं की अरे खूपच छान क्वालिटी आहे, चालेल आपल्याला ह्याच्याबरोबर काम केलेलं. मग पहिल्यांदा 30च दुपट्टे करून बघू, जास्त नको, असं करून त्याच्याकडे हळूहळू काम मी करत गेले त्याच्याबरोबर. आणि जरा तो स्लो वाटला मला प्रोडक्शन पूर्ण करायला, पण तरी पेशन्स भरपूर असल्यामुळे तसं एक चालेल 2 महिन्यात दे, 3 महिन्यात दे, असं करत करत आम्ही 2-3 कामं एकत्र केली. आणि मग मी एक ऍक्च्युली कोविड वगैरे संपल्यावर मी वेस्ट बेंगॉलची जेव्हा व्हिजिट प्लॅन केली तर तेव्हा त्याचं गाव शोधलं कुठे आहे, म्हणजे एका बिलावर सापडलं. तर मग तिकडे मला जायचं होतं. तर मी त्याला फोन केला की मी आता आली आहे इथे, तर मग आपण भेटायचं का, कारण आपण 3 वर्ष एकत्र काम करतोय, आपण भेटलो देखील नाही. तर मी तिथे आले तर मग अजून मला काहीतरी बघायला मिळेल असं आपल्याला वाटतं ना की आपण प्रत्यक्ष गेलो तर आपल्याला अजून काहीतरी छान छान बघायला मिळेल, काहीतरी अजून मिळेल आर्ट मधलं बघायला किंवा ते कसं चालतं हे बघायला. आणि मग मी येऊ का, तर तो खूप टाळाटाळ करत होता की नाही मी नाहीये, मी जवळच गेलोय, मी उद्या येणार आहे. म्हटलं चालेल मी उद्या येते, मी जवळच आहे, तशी मी लांब नाही, मी येऊ शकते, माझ्याकडे आहे का. तर खूप वेळा मला लक्षात आलं की तो आपल्याला अवॉइड करतोय. तर मग म्हटलं नाही मला तरी भेट, मी येतेच येऊया, तुमच्या ऍक्च्युली शेजारचाच एक पत्ता आहे जिथे अजून एक वेंडर आहे, तिथे मी येणारच आहे, तर मी येऊ का तुमच्या इकडे. मग ते म्हटलं चालेल, मग आपण 2 वाजता भेटूया. तर मग तिथे गेल्यानंतर मला लक्षात आलं की तो झोपडीत राहत होता. आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की आता एवढं आपण काम 3 वर्ष एकत्र केलंय, आता हे मी माझं हे ऍक्च्युअल माझं ही फॅक्ट कशी दाखवू. तर आम्हाला तर काय प्रॉब्लेम, म्हणजे मला तर काय प्रॉब्लेम नव्हता. मी त्याच्या इथे गेले, आम्ही म्हणलं की मग त्यांनी खूप सॉरी वगैरे म्हणलं की हे असं आमच्याकडे तुम्हाला काहीच कम्फर्टेबल काहीच नाही, मग ते म्हणून मी बोलवत नव्हतो. तर म्हणलं की नाही पण आपली कला एवढी भारी आहे, त्याच्या पुढे हे काय डझंट मॅटर. सो ते मला तो एक हृदय प्रसंग फार वाटला की तो माणूस मला येच म्हणत नव्हता घरी, ज्याच्यावर आपण 3 वर्ष काम करतोय, एवढे पैशाची आणि कामाची देवाणघेवाण चालली, आणि हा मनुष्य आपल्याला बोलवतच नाही. तर त्याचं कारण हे होतं. आणि त्याच्यानंतर पण मग मुद्दाम मी जास्त करून त्याच्याकडनं घेऊ लागले काम करून की ठीक आहे थोडा वेळ लागला, आता आपल्याला माहिती की काय काम का उशीर होतोय, त्याच्याकडे एकच हातमाग आहे, तो किती करणार. त्यामुळे मला लक्षात आलं की ह्याच्याकडनं आपण काम हळूहळू का होईना करून घ्यायचं. तर आज मला त्याचा आनंद जास्त होतो की, आणि खरोखरच त्याच्या शेजारी जो मी ज्याच्याकडे जाणार होते तो वेल एस्टॅब्लिश माणूस होता. रेट मला साधारण सेमच पडणार होता, पण मग हा का नाही. एखादा माणूस पटकन विचार करेल की अरे सगळं सेट आहे ना, मग इकडे जाऊया, कारण ते मला काहीच बघायला लागणार, मला हा रिस्क पण घ्यायला लागणार, कारण उद्या याचं वाहून गेलं नदीमध्ये पूर आला म्हणून तर काय करणार. आणि होतच अशा केसेस होतात, त्यांचं एवढी सस्टेनेबिलिटी नसते की कधी कधी ते नाही पूर्ण करू शकत. तर असे थोडेसे आपले पैसे जाऊ पण शकतात. पण त्याच्याकडे मी म्हटलं तसं त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघतो हे मला इम्पॉर्टंट वाटतं की आपल्याला जर मिळाले ना 10 रुपये, गेले ना 2 रुपये कुणाच्या तरी साठी, कुणाचा तरी काहीतरी त्याच्यातनं फायदा झाला, तर मला ते 2 रुपये मला मिळण्यापेक्षा त्याला मिळालेले मग चालतं. सो तो एक किस्सा मला शेअर करावा असं वाटलं की अशा प्रकारे प्रोक्युरमेंट आपण करतो. त्यामुळे मग ती एक विथ कम्पॅशन असं मला वाटतं, एंटरप्रेन्योरशिप असं मला आवडतं. रश्मी, आपल्या व्ह्युअर्ससाठी मी तुम्हाला स्ट्रेटच हा फायनान्स बद्दल प्रश्न विचारणार आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट अर्ली स्टेजेस मध्ये करण्यासाठी काय 2-3 नियम घालून घेतले पाहिजेत जेणेकरून गाडी रुळावरनं घसरली नाही पाहिजे. बरोबर. आधी हा फायनान्सचा विचार केला पाहिजे, ही पहिली स्टेप. हा विचार केला पाहिजे, कारण तो नाहीच करत बरेच जण. बऱ्याचदा कसं होतं, आपलं शिक्षण फायनान्स मधलं नसतं ना, आणि आपल्या म्हणजे पाहून एक जनता जनरली ते फायनान्स मध्ये कच्ची असते असं मला अनुभव आहे. एक्सेप्शन की जे त्याच्यातलं बाकायदा शिक्षण घेतलं असेल तर, पण ज्यांना ते शिक्षण नसेल त्यांनी काही काळजी करायचं कारण नाही. आपण अभ्यास करू शकतो त्याचा, आपल्याला आपलं प्रॉडक्ट माहिती, आपल्याला त्याला किती पैसे लागतात, ते विकायला किती खर्च, विकायला मार्केटिंगला किती पैसे लागतात, ते आपण किती लेवल पर्यंत खर्च करणार आहोत. तर म्हणजे सुरुवात करताना मग आपल्याकडे काही सेव्हिंग्ज आहेत का, जसं मी सेव्हिंग करून मग ह्याच्यात वेळ घेतला होता थोडासा की आपल्याला थोडे पैसे जमा करून, किंवा माझी जी काही माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी लोन्स होती
ती पूर्ण फेडून मग मी याच्यात शिरले. कारण मग असं नाही व्हायला पाहिजे की मग नंतर आपल्याला ते पूर्ण नाही करता आलं जे आता नवीन ध्येय घेतलं ते. त्यामुळे तशा तुमच्या कुठल्या जबाबदाऱ्या असतील आणि त्या पूर्ण करणं शक्य असेल कुठल्याही मदतीने, तर त्या पूर्ण करून मग तुम्ही ह्याच्यामध्ये उतरला तर त्यांनी तुम्हाला एक फ्रीडम राहू शकतो मनात की आपण आता हेच करायचंय. त्याच्यासाठी जर शक्य असेल तर काही वेळ घ्या, थोडासा पैसे साठवा, शक्य नसेल तर लोन्स घ्या. उत्तम हल्ली मिळतात, हल्ली बरेच खूप मिळतात. ऑप्शन्स आहेत. हो. आणि मला तर वाटतं मी ती चूक केली कधी कधी, असं की मी ती तेव्हाच पण अजून घेऊ शकले असते की कुठेतरी थोडी अजून आधी अर्ली स्टेजला मदत घेतली किंवा फंडिंग हे केलं. कारण 1-2 वर्ष आपल्याला प्रोडक्ट समजतं आपलं, आणि मग आपण जर मदत घेतली तर आपण पटकन ग्रो होऊ शकतो, असं पण एक होऊ शकतं. पण त्याच्यासाठी मूळचा आधी आपला प्रॉडक्टचा अभ्यास आणि आपल्याला त्याच्यासाठी किती पैसे खर्च करायला लागतील आणि आपण किती करू शकतो याचं एक्सेल मांडणं एक्झॅक्टली. म्हणजे सुरुवातीला मांडणं तर गरजेचं आहेच, पण वेळोवेळी सातत्याने ते चेक करणं गरजेचं आहे. कारण मे बी पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी तुम्हाला मार्केटिंगची कॉस्ट क्ष असेल, पण ती प्रोबॅबली 4 वर्षांनी 2x होऊ शकते, अगदीच होऊ शकते. आत्ताच्या केसमध्ये मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मेटा नव्हतंच, फेसबुक त्याला आपण म्हणायचो, फेसबुक गुगल सुरुवात होती तेव्हाचा क्लिक रेट आणि आत्ताचा ह्याच्यात जमीन आसमानाचा. सो तो विचार पण आपण केला पाहिजे की गोष्टी बदलतात, काळ बदलतो, त्याच्याप्रमाणे आपल्याला सस्टेन करण्यासाठी किती फंडिंग पाहिजे ते तुमच्या आणि जर तुम्ही ते थोडंसं पूर्ण नाही पण हाफ आहे का, 20% आहे का, तेवढं घेऊन सुरुवात केली तर त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला त्याचं टेन्शन राहणार. कारण पूर्णपणे लोन करून आपण जे पूर्वीपासून आपण हप्त्याचं प्रेशर किंवा आपण जसं म्हणतो की लोन काढून सणवार करून, हे उगाच म्हणलेलं नाही आपल्याला. जे कारण की हा पण एक खूप मोठा फॅक्टर आहे, कारण पैशाचं अजिबात सोनं आणता येत. तर तुम्ही त्याची काय सोय करून ठेवली किंवा तुम्हाला पुढचे 6 महिने कुठल्याही प्रकारचा नफा नाही झाला तर तुम्ही किती दिवस सस्टेन करू शकता. पण असं होतंच, कारण पहिल्या महिन्यापासून फायद्यात असणं हे खूप रेअर आहे. त्यामुळे ती तुम्हाला ते पण आजकालच्या जमान्यात थोडंसं असं होतं की लोकांना असं वाटतं की आता मी कॅम्पेन सुरू केली, आता मी इंस्टाग्राम हँडल ओपन केलं, आता मी युट्यूब चॅनल काढला की लगेच असं काहीही इन्स्टंट वगैरे काही नसतं. तर त्यामुळे त्याला वेळ द्यावा लागतो. म्हणजे मला 6 महिने लागले. 6 महिने मी नुसतेच आपण म्हणून सोशल मीडियावर काही ना काहीतरी इन्व्हेस्ट करत होते विथ द ॲझम्पशन की कधीतरी हे सुरू होईल. तसं ते सुरू झालं. कारण थोडंसं आपल्याला पण थोडा एक अंदाज घ्यावा लागतो की पुढे काय येते. तर ते थोडंसं माहिती होतं की ऑनलाईन बिझनेस मध्ये आहे पुढे फ्युचर. त्यामुळे नुसतं दुकान असं न ठेवता ऑनलाईन मध्ये आपण इन्व्हेस्ट करूया हा मी विचार तेव्हा केला होता. तेव्हा पण परत एकदा फायनान्शियल गणित मांडणे की त्यावेळेस मला घरी एक माझं छोटं का होईना दुकान होतं. सो मला तो खर्च नव्हता. पण मग मी काय केलं की तो खर्च आपला वाचलाय ना, आपल्याला उद्या कुठेतरी जाऊन जर समजा त्या रेंटचे पैसे द्यावे लागले असते तर एवढे द्यावे लागले असते, मग ते मी बाजूला काढले आणि ते सगळे इन्व्हेस्ट केले नवीन ठिकाणी, म्हणजे नवीन ऑनलाईन बिझनेस. तर असं पण तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट करू शकता की तुमचे वाचले म्हणजे तुम्ही तसंच बसून न राहता, उलट ते तुम्हाला खर्च न करता किंवा तसेच त्याच्याकडे विचार न करता तो असा जर स्मार्टली तुम्ही दुसरीकडे इन्व्हेस्ट करून पाहिले तर त्याचा तुम्हाला लॉंग रन मध्ये यू नेव्हर नो काही त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. पण त्याची तयारी अगदी डे 1 ला केलीच पाहिजे, गणित मांडलंच पाहिजे आणि प्लॅन बी पण कायम असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. तशी आता तुम्ही हे जे प्रॉडक्ट केलं क्रिएट ते थोडंसं युनिक आहे. म्हणजे मला ऐकताना असं वाटत होतं की स्टिरियोटिपिकल नाहीये की बाबा जसं शोरूम मध्ये शर्ट मिळतो तसा. तर मग कदाचित त्यासाठी बाजारपेठ निर्माण करावी लागली असेल तुम्हाला. तर ते कसं सुरुवातीला केलं तुम्ही, कसे शोधलेत कस्टमर्स? जेव्हा दुकान सुरू केलं मी अगदी पहिल्यांदा तेव्हा मी म्हटलं त्याप्रमाणे माझी जागा होती ऑलरेडी. तर ती थोडीशी एस्टॅब्लिश होती, कारण 20-25 वर्ष तिथे वेगळ्या प्रॉडक्टसाठी का होईना लोक येत होते. तर त्यामुळे मला तो अगदी डे 1 ला प्रॉब्लेम नव्हता. त्यांना तिथे वेगळं प्रॉडक्ट बघायची सवय होती पण लोक येत होती. तर नंतर जेव्हा त्यांनी ते माझं कपड्याचं दुकान बघितलं तेव्हा ते आवडलं त्यांना, मग ते तिथनं घेऊ लागले. सो ती एक बाजारपेठ आणि तिथे माझा रिस्पॉन्स मला पटकन कळला. पहिल्या महिन्यापासूनच कळलं की आपल्याला हे लोकांना आवडतंय का नाही आवडत. तर आवडत होतच, कारण की जरी मी ट्रेडिंग करत असले तरी मी आणत होते प्युअर कॉटन किंवा आणत होते बघूनच की हँडपिक्ड आपण म्हणूया की जे आपण बघून त्याचा ऑथेंटिक आहे ना ते प्रॉडक्ट बघून आणलेलं होतं. सो त्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स येतोच किंवा आपला एक चॉईस असतो, तो लोकांना आवडतो. सो ते एक एस्टॅब्लिश झालेलं होतं. त्यानंतर जेव्हा ठरवलं मी 1-1.5 वर्षांनी की आता आपण इनहाऊस
डिझाईन करायचं. हम्म. तर तेव्हा मला असं नाही वाटत आहे की लोकांना जाऊन शोधावं लागतं, असं नाही वाटत मला. कारण Okay. लोक असतातच, म्हणजे कपडे ही अगदी रेग्युलर लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपण जर त्याचं व्यवस्थित मार्केटिंग करत असू, आपण काय म्हणतात त्या वेळेची जी योग्य, आता दुकान असेल तर दुकान, जर ऑनलाईन असेल तर ऑनलाईन मार्केटिंग, तर तो ग्राहक शोधणं हा सगळ्यांसाठी कॉमन आहे असं मी म्हणेन. correct, हा yes. बिझनेस सगळ्यांनीच करावा लागतो की जिथे आहेत लोक तिथे मग एक्झिबिशन करा किंवा स्टोर उघडा किंवा ऑनलाईन मार्केटिंग करा, सर्व सोशल मीडियावर. हे सगळं आपण करणारच, Yes. मग आपल्याला पुढे लोक येणारच. पण प्रॉब्लेम असा येतो की त्यांना आपलं प्रॉडक्ट वेगळं आहे आणि मग याची कॉस्ट का, कारण कॉस्ट हा नेहमी अगदी ज्यांचं इन हाऊस प्रोडक्शन आहे त्या सगळ्यांना हा इश्यू येतो की तुमची कॉस्ट वेगळी का आहे, म्हणजे जास्त का आहे. आणि एकंदरीतच भारत खूप कॉस्ट सेन्सिटिव्ह देश आहे असं मला वाटतं. हो. म्हणजे मी काय म्हणते, मॅकडोनल्डचं उदाहरण देतो. ते सुद्धा भारतात आले तेव्हा 25-30 का 40 रुपयात मॅक आलू टिक्की विकायला लागले. म्हणजे हो. त्यांनी दोन गोष्टी केल्या, एकतर प्रॉडक्ट पोर्टफोलिओ चेंजेस हो. केला, आलू टिक्कीच बनवायला सुरुवात केली त्यांनी, ते काही US मध्ये बनवत नाही. नव्हते, आणि प्राइस पॉइंट तो योग्य पकडला. Correct. पण मला वैयक्तिक असं वाटतं की भारत खूप आपल्याला चांगलं पाहिजे, पण ते कमी किमतीतही पाहिजे. हो. हा, असं. जे की पॉसिबल होत नाही बऱ्याचदा. एक्झॅक्टली. कारण का, म्हणजे आता अगदी मी आता गणपती उत्सवाचा आता हे म्हणून मी सांगते की आता आपल्याला अगदी कळीदार मोदक बनवायचा असला, भरपूर कळी हो. बनवायचा, त्याला वेळच लागतो ना. हो. म्हणजे तो तुम्ही करायचं म्हणलं तर तुम्ही 50ची ऑर्डर घ्या, 100ची घ्यायला ऑर्डर, अगदी डोक्यातलं पाणी, मग त्याला भरपूर वेळ लागेल. तो अगदी सुबक मोदक बनवला, तो केला, पण तसे तुम्ही एकदम उद्या 2000ची ऑर्डर द्या म्हणलं की 7च आणणार तुम्ही. एक्झॅक्टली. हा, तो साच्यात आणि त्या कळीदार मध्ये फरकच पडणार. मग तो फरक असतोच. म्हणजे तुम्ही स्क्रीन प्रिंटिंग करायला गेला, तुम्ही लाखो टन काय किती कापूस वापरून किती तुम्ही प्रिंट करून पटापट बाहेर येतं, आणि अक्षरशः 30 रुपये 40 रुपये मीटर कापड मिळतं. Whereas आपण जे बोलतोय आता हँडक्राफ्टेड, हँड वोवन किंवा हँड ब्लॉक प्रिंटेड, या सगळ्याची कॉस्ट मिनिमम 150 रुपीज to 160 रुपीज हे टू स्टार्ट विथ, असं मी म्हणेन. करेक्ट. आणि मग याच्यापुढे तुमचं स्वतःचं डिझाईन असेल, तुमचे स्वतःचे ब्लॉक्स असतील, तर मग आणिकच वेगळं. बरोबर. कारण मी म्हणलं तसंच की तुम्ही त्या साच्यात घातले की तुम्ही 1000 का 2000 मोदक काढा, एक्झॅक्टली. पण तुम्हाला तो कळीदार हवा असेल तर तुम्हाला 2000 मिळणारच नाही, बेसिकली मिळणारच नाही. सो माझं ते निश प्रॉडक्ट आहे की मला उद्या म्हटलं तरी मी प्रॉबेबली एकसारखे मी 2000 पीस नाही काढू शकतो. माझी कपॅसिटी प्रॉबेबली बिकॉज ऑफ दिस युनिक थिंग, माझी कपॅसिटी ही 100 किंवा 150 पीसेसची काढण्याचीच आहे. करेक्ट. सिंगल पीस असा दिसणारा एवढाच बनवू शकतो. राईट. यापेक्षा जास्त बनवायला गेलं तर ते तसं प्रॉडक्टच नाही बनणार. नाही. कारण की मी म्हणलं त्याप्रमाणे 6-6 महिने कधी कधी काही गोष्टी विमी करून येतात. आता त्याचा मी पॅच करणार किंवा त्याचं काहीतरी मग त्याच्यात वापरणार, Correct. मग तो पुढच्या वेळेत तसा मिळणार नाही. नाही. सो इथे परत ऑनलाईनच्या बिझनेसला परत आपण हे देतो, करेक्ट. बगल देतो की मग ते सेम काढलं पाहिजे, तसं होत नाही. या सगळ्याची कॉस्ट आहे ना. एक्झॅक्टली. या सगळ्याला काहीतरी वेळ आहे, गणित वेगळं आहे, तर ते बऱ्याचदा लक्षात येत नाही लोकांच्या. मग ते जाणून देणं, अवेअर करणं, हा जास्त मला असं वाटतं की हे काम जास्त आहे. करेक्ट. लोक येतात, म्हणजे लोक Correct. बघायला येतात, लोक बघून आवडून त्यांना हात लावलं की समजतं की फॅब्रिक वेगळं आहे. पण मग ते तुम्हाला सारखं सतत सांगत राहावं लागतं. म्हणजे Correct. आताच्या काळात सोशल मीडियावर की मग Correct. हे नुसताच फोटोमध्ये नाही कळत. मग असं आम्हाला सांगावं लागतं की तुम्हाला हे सिम्पल दिसेल, पण हे सिम्पल नाहीये. ह्याच्यामध्ये वापरलेलं कापड वेगळं आहे. पूर्वी जर तुम्ही हे 60s काउंटचं कापड बघत असाल तर आता हे वेगळं आहे, याला कॉटन स्लब म्हणतात. ह्याच्यावर आम्ही हे ब्लॉक प्रिंट छापून घेतलंय, करेक्ट. आणि मग त्याचं महत्व काय हे कळतं. आणि मग जेव्हा आपण असं सगळं आपले स्पेसिफिकेशन देऊन हो. बनवलेलं असतं, हो. तेव्हा कॉस्ट वेगळी होते. करेक्ट. आणि मग ती जास्त कुणाला तरी वाटू शकते. वाटू शकते. तर त्या केसमध्ये मला असं वाटतं की आपल्याकडच्या ह्या क्राफ्ट्स आहेत म्हणून लोकांनी का त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नये, राईट. आपल्या लोकांमध्ये का Right. इन्व्हेस्ट करू नये. करेक्ट. तर मला यातनं एक बोध असा होतोय की तुमच्या प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसची स्टोरी तुम्हाला सांगता आली पाहिजे, Absolutely. आणि ती उत्तम प्रकारे सांगता आली हो. पाहिजे. कारण कधी कधी असं, म्हणजे मी स्वतः सुद्धा इंस्टाग्राम वरती ज्या बऱ्याचशा रील्स दिसतात ज्यांनी स्टोरी उत्तम सांगितलेली आहे त्याच्या प्रॉडक्टची, ते कधी कधी असं वाटतं की यार एक ट्राय तर करून बघूयात, Correct, correct. लावून तर बघूयात, 500-600 रुपये काही फार नुकसान होणार नाही. बरोबर. आणि नंतरचं अर्थात त्याचं गुडविल आहे, प्रॉडक्टची क्वालिटी आहे, पण बरोबर. ती स्टोरी उत्तम सांगितली गेल्यामुळे हो. मला कन्व्हिक्शन आलं, आणि ते आपण शिकणं गरजेचं आहे अगदी असं मला बरोबर. वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे डोमेन नॉलेज त्या बरोबरीनेच मार्केटिंगसाठी आता काय काय लागतं
करेक्ट. आता आपल्याला कुठे कुठे काय काय क्रिएटिव्ह फील्ड आपल्याला त्याच्यामध्ये किती आपलं स्वतःचं लक्ष घालायला लागेल, काही आउटसोर्स करावं लागेल, Correct. पण ते सगळं करायची पण मग तयारी पाहिजे. ऍब्सोल्युटली. पण आता दुसरा प्रश्न की मला असं वाटतं की पहिल्या जनरेशन मध्ये व्यवसाय करायचा म्हटल्यावरती आपण नाही अख्खं कुटुंबच इन्व्हॉल्व्ह झालेलं असतं, कारण की सगळंच डिस्टर्ब होतं. हो. कशाची काही म्हणजे घडी विस्कळीत झाली असं सुरुवातीला आपल्याला खूप वाटू शकतं, आणि याच्यात घरच्यांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. तर ते थोडंसं तुमच्या फॅमिलीमध्ये काय वातावरण होतं, हा एक भाग. ओके. आणि दुसरा, आपल्या व्ह्युअर्सला काय सांगाल की बाबा घरच्यांचा पाठिंबा कसा मिळवावा, कन्व्हिक्शन कसं क्रिएट करावं, हे थोडंसं जरा. माझ्या केसमध्ये माझे आजी आजोबा दोन्ही साईडचे हे बिझनेसमध्येच होते, बरं. आई वडील बिझनेसमध्येच होते, बरं. त्यामुळे मी पहिलीच नोकरी करणार. अच्छा, तर तुम्ही ऑड वन आउट. हा, मीच ऑड वन आउट होते. तर आणि पहिल्यापासून मी अत्यंत इंट्रोवर्ट असल्यामुळे मी असं कुठेतरी जाऊन काहीतरी वेगळं करीन असं देखील आमच्या घरी काही वाटलं नव्हतं. की एक स्टँडर्ड वेनी बाबा जाईल, अभ्यास केला आहे, स्कॉलर आहे, IT बॅकग्राऊंड आहे, पोस्ट ग्रॅज्युएट केले, नोकरी करणार, हेच करायचं असं त्यांची एक साधारण होती अपेक्षा. आणि तसं मी केलं पण 10-12 वर्ष. आणि मग नंतर मला असं वाटलं की अरे हे करून बघा, आणि मग करून बघायचं मग आत्ताच, म्हणजे मग अजून वेळ कशाला थांबायचा. तर मी त्याप्रमाणे म्हणलं तसं मी माझा फायनान्स मी मॅनेज केलेला होता. So तो problem नव्हता की असं नव्हतं, कारण अनफॉर्च्युनेटली ते सगळे बिझनेसेस माझ्या ह्याच्याशी संबंधित नव्हते. त्यामुळे मला त्यातनं फायदा हा होता की मला लहानपणापासून बिझनेस मी बघितलेला आहे जवळ, म्हणजे कशा प्रकारची परिस्थिती असते, त्यातनं आपण कसं आई बाबा कसं निर्णय घेतात, किंवा असं असे प्रॉब्लेम आले तेव्हा काय काय ते कसा विचार करतात, किंवा कुठल्या तरी गोष्टीकडे ते प्रॉब्लेम न बघता मग त्याचं ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघतात का, मग ते आपलं आपोआप संस्कार होतात. म्हणजे मला हा फायद्याची गोष्ट होती की माझ्या घरूनच मला बिझनेस करण्यासाठी तसा सपोर्ट होता. पण त्याचबरोबर ते बिझनेसमध्ये असल्यामुळे त्यांना अशी भीती होती की मला जमेल का, किंवा हे सगळं एवढं सगळं का करावं, मी व्यवस्थित चाललंय की सगळं, तर का करायचं असं, कारण त्याच्यात येणारे प्रॉब्लेम माहितीत ना, कारण ते इझी नाहीये हे त्यांना माहिती. किंवा कधी कधी असंही सांगतात बाबा आम्ही खूप फटके खाल्ले, तू नोकरी कर, तू नको याच्यात पडू, कारण की अख्खं आयुष्य जातं त्याच्यात. किंवा त्यांना प्रॉब्लेमली ते पण अनेक वर्ष बिझनेस केल्यामुळे त्यांना हे माहितीये की आपण केलेला खर्चातनं आलेला रिटर्न आणि तुम्ही नोकरीत करताना तुम्हाला आलेला रिटर्न हा त्यांनी कदाचित एखाद्या वेळी कम्पेअर केला असेल, जो की क्वचित असं वाटू शकतं की तो जास्त चांगला आहे, आणि असतोही कधी कधी. पर्टिक्युलरली तर IT मधनं आल्यामुळे हे म्हणजे सॅलरीज चांगल्या असतात, त्या केसमध्ये असं अगदीच वाटू शकतं की चांगली नोकरी सोडून हे काय करतोय. तर असं नक्की त्यांना काळजी वाटत होती. त्यांनी मला सांगितलं की हे असं असं होईल बघ, आपल्याला सवय आहे, आपल्याला पगार मिळतो 1 तारखेला, आता असं नसणार आहे, आता तुला तुझी तयारी अशी करायला लागेल, पुढे पैसे बाजूला काढून ठेवलेत का, पुढे काय वगैरे असं. तर मी म्हणलं की मी माझी तशी सोय केलेली आहे, आणि त्यांचा पाठिंबा होताच ना, काही झालं तर ते आहेत हा प्रश्न, म्हणजे मला हा त्यांचा सपोर्ट होताच. आणि नंतर त्यांना आणि मलाही कुठेतरी बॅक ऑफ माइंडला माहिती होतं की समजा हे नाही चालतं तर आपण IT नोकरीमध्ये परत जाऊ शकतो, 1-2 वर्ष बघून ठरवू शकतो. माझ्या बहुतेक घरच्यांना वाटलं होतं की मी बहुतेक परत जाईल 2 वर्षात, आणि ते तसं काही झालं नाही, आणि सुदैवानी अशी वेळ आली नाही, त्यामुळे मी परत गेले नाही. कारण बहुतेक पॅशन चांगली स्ट्रॉंग होती, आणि जे जे प्रॉब्लेम्स आले ते त्या पॅशनमुळे आपण त्याच्यातनं पार होऊ शकतो, असं घडलं. त्यामुळे मग मी कंटिन्यू. पण अतिशय सपोर्ट माझा म्हणजे आई वडिलांकडनं तर होताच, नवऱ्याकडनंही होताच, त्यामुळे तो प्रॉब्लेम कधी आला नाही. कारण हा जॉईंट डिसिजन असतो शेवटी, कारण की एक तुमचं सेट झालेलं आयुष्य असतो, आणि तुम्ही एकदम म्हणता की आता माझी सॅलरी थांबणार आहे, तर तो डेफिनेटली हा घरच्यांशी बोलून, घरच्यांशी विचार घेऊन केला पाहिजे. जर का काही कॉन्फ्लिक्ट असतील तर ते रिझॉल्व्ह केले पाहिजे, त्यांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट लादू शकत नाही त्यांच्यावर, कारण तुमच्या बरोबर त्यांचे पण आयुष्य स्टेकला लागलेलं असतं. आई वडिलांचं असतं, आपल्या स्पाऊसचं असतं, मुलांचं असतं, त्यांचं पण काहीतरी आपण त्यांचं एक देणं लागतोच. तर तो जॉईंटली डिसिजन घ्यावा, जिथे कॉन्फ्लिक्ट असतील तिथे रिझॉल्व्ह करावे. तिथे तुमची पहिली परीक्षा असते की तुम्हीच तुमचं प्रॉडक्ट कसं विकताय. एक्झॅक्टली. आणि तुमचं कन्व्हिक्शन दिसलं नाही तर तेच म्हणतील बाबा हे काही खरं दिसत नाही. करेक्ट. तर तुमचा कॉन्फिडन्स असेल आणि तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल, तुम्हाला पुढचा तुम्ही प्लॅन B पण काढून ठेवलाय. मी जसं माझ्या आई बाबांना सांगू शकते की तुमची काळजी बरोबर आहे,
पण मी हे असे पैसे जमवले, मी हे असं करून बघणार आहे. Correct. आणि नाही केलं, नाही करता आलं, एक तर तुम्ही आहातच पाठीची, आणि नाही तर मी परत माझी नोकरी जॉईन करू शकते. सो कुठे थांबायचं हे देखील एंटरप्रेन्योरशिप ही आहे. बिझनेस exactly. कुठपर्यंत नेता येतोय, जमतोय का नाही, आणि तो जर नाही चालत असेल आपल्या आडाख्याप्रमाणे तर तो बंद देखील करता आला. Correct. वेळेत. आणि त्यात काही वाईटपणा त्यात अजिबात वाईटपणा हा, नाही. exactly. ही पण चांगली एंटरप्रेन्योरशिपच आहे. जिथे जिथे हा कुठे पॉज घ्यावा, Correct. कुठे पॉज घ्यावा, आपल्याला जमते की नाही हे पण कळलं पाहिजे. आणि ते मला वाटते की तो घरच्यांशी बोलून त्यांना विश्वासात घेऊनच केलं पाहिजे. Absolutely. मग तुम्ही ते पण आपल्याला जॉईन होतात आणि ती स्ट्रेंथच मिळते ना आपल्याला. करेक्ट करेक्ट. त्यामुळे डिफिकल्ट टाइम्स मध्ये पण त्यांची मदत होते, निश्चित. कारण आपण त्यांना ऑलरेडी विश्वासात घेऊन हे केलेलं. करेक्ट. आणि सगळं क्लिअर पिक्चर त्यांच्या समोर असतं. करेक्ट करेक्ट. आणि काळजी वाटणं हे वाटणारच आहे त्यांना, कारण की तुमच्या काळजीसाठी, तुमच्या काळजीपोटी ते बोलत. कारण की आपला पहिला इन्स्टिंक्ट हा सर्व्हायव्हलचा आहे ना. ऍब्सोल्युटली. पोटा पाण्याचा प्रश्न हा पहिलाच डोक्यात येतो की कसं भागवायचं आपण. करेक्ट. त्यामुळे तो प्रश्न पडणारच आहे आपल्याला. करेक्ट. जसं तुम्ही म्हणता तसं चर्चा केली पाहिजे, प्लॅन आपला नीट समजून सांगता आला पाहिजे, आपलं कन्व्हिक्शन दिसलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. माय नेक्स्ट क्वेश्चन, बिझनेस करत असताना मला वैयक्तिक असं वाटतं की स्ट्रॉंग सिद्धांतावरती तुमचा बिझनेस बांधलेला असला पाहिजे. स्ट्रॉंग व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो, कारण व्हॅल्यू बेस्ड एंटरप्राइजेसच सक्सेसफुल होऊ शकतात असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. काही लोकांचं त्याच्यात डिफरन्स असेल, पण मला असं विचारायचं की तुमच्यासाठी व्हॅल्यूज कोणत्या महत्वाच्या आहेत, आणि एखादं एक्झाम्पल की बाबा असा प्रसंग माझ्या आयुष्यात आला आणि माझी ही व्हॅल्यू तिथेही मी जगले पण कॉम्प्रोमाइज नाही केलं. राईट. सो जसं मी म्हटलं त्याप्रमाणे बेस्ट क्वालिटी हे काही झालं तरी क्वालिटी कॉम्प्रोमाइज आपल्याला करायचं नाही. येस. जे आपण सुरुवात करताना जे ठरवलं होतं की आपल्याला इंडियन क्राफ्ट वापरून आपले प्रॉडक्ट्स तयार करायचे, त्याच्यातही कॉम्प्रोमाइज होऊन चालणार. मग म्हणून मग ते बंद केलं आणि ट्रेडिंग मध्ये घुसलो, किंवा मग हँडब्लॉक प्रिंटिंग जर लोकांना कळत नाही ना, मग आता मी स्क्रीन प्रिंटिंगच केलं, किंवा स्क्रीन प्रिंटिंग म्हणून ते हँडब्लॉक प्रिंटिंग म्हणून त्यांना काही कळत नाही. असं नाही करून चालत. लोक वेडी नसतात. परफेक्ट. आपण त्यांना असं फसवू नाही शकत. एक्झॅक्टली. फसवणारे लोक पण आहेत. 500 रुपयामध्ये प्युअर सिल्क कापड विकणारे पण लोक आहेत, पण आपण त्यांचं एक्सेप्शन सोडून देऊया. पण जे ऍक्च्युअली खरोखर सक्सेसफुल झाले, तसं तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्यांच्या डेफिनेटली व्हॅल्यूज आहेत, स्ट्रॉंग बेस आहे, आणि म्हणूनच ते काहीतरी पुढे जाऊन वेगळं करू शकले असंच आपल्याला दिसेल. त्यामुळे ते मी ठरवलं होतं की आपण काही जरी झालं तरी आपण जे ठरवलंय त्याच्या मागे काही हटायचं नाही. आपण जर ठरवलंय की ऑथेंटिक कापडं वापरायची, बेस्ट क्वालिटी कापडं वापरायची, तर ती तशी वापरायची. किंवा एक थोडं आपण म्हणूया की स्पिरिच्युअल लिव्हिंग मी थोडंसं मानते, तसं रोज दैनंदिन आयुष्यात पाळते, तर ते त्याप्रमाणे मी तसे मग प्रोक्युरमेंट करताना, हायरिंग करताना प्रत्येक ठिकाणी तो मुद्दा येतो आणि तो मी ठेवते. म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की प्रोक्युरमेंट करताना मी विचार करते की 2 माणसं आहेत, तर एक एस्टॅब्लिश्ड आहे आणि एक थोडासा अजून प्रयत्न करतोय, तर मग मी त्याच्याकडे जाईल. मग त्यात प्रसंगी दोन गोष्टी मला सोसाव्या लागल्या तरी चालते. तर मग हे मी माझ्या लेवलवर मी ते पाळते. तर असं मी करते जिथे मी व्हॅल्यूशी कॉम्प्रोमाइज करत नाही. बेस्ट क्वालिटी नंबर 1, नंबर 2 आपल्यामुळे कुणात तरी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह किंवा पॉझिटिव्ह फरक पडलाय का, मग ती एकच व्यक्ती असेल तरी मला चालेल. अशा पद्धतीची व्हॅल्यूज ठेवून मी काम करते. आणि तसं मला चांगला त्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळालेला आहे की आतापर्यंत चांगले व्हेंडर्स मिळाले, चांगले लोक मिळाले. मला खरंच कोणी आजपर्यंत असं बाबा फसवलंय किंवा असं नाही अनुभव मला. आणि तुमचे व्हेंडर्स किती लांब आहेत, खूप लांब. कधी मी म्हटलं त्यापर्यंत 3 वर्ष माणूस आम्ही भेटले. सो काही एक्सेप्शनल असतात केसेस, कारण सगळीकडे जग वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, तर थोडा येतच असतो आपल्याला अनुभव, पण तो खूप कमी. जो विश्वास माझा माणुसकीवर आहे, चांगुलपणावर आहे, तर तोच मी धरून चालते. म्हणजे एक्झिबिशनला एक छोटं एक्झाम्पल आहे की नेमकं त्या बाईची पर्स नव्हती, आणली नव्हती, आणि तिने 10-12 हजाराचं खरेदी केलेली होती. आता तिला असं वाटलं की मी एवढ्या लांबून आली, आता हे करू काय, याचं घेऊ, परत जाऊ, पैसे देऊ, काय करू. त्यावेळी ते हे नव्हतं, आपलं QR कोड नव्हता, तर क्रेडिट कार्ड आणि कॅश एवढंच होतं. तर पर्सच विसरली असल्यामुळे प्रॉब्लेम आला. तर आणि आमचंही बँड्राला होतं एक्झिबिशन, असं नाही किंवा पुण्यात स्टोअरमध्ये व्यक्ती आलेली, असं नव्हतं. तर आम्ही सरळ सांगितलं की नाही घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला एवढी प्रॉडक्ट्स आमची आवडली आहे आणि तुम्ही एवढी घेतलीत आमच्याकडनं एका झटक्यात. ते माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं की या व्यक्तीला
आपली 5-6 प्रॉडक्ट एकदम पहिल्या झटक्यात आवडली आहेत. करेक्ट. आता माझ्यासाठी हा महत्वाचा मुद्दा होता. करेक्ट. मला माणसं कळतात, तसं मला बघून लक्षात आलं की ही काय आपल्याला फसवणार नाही व्यक्ती. त्यामुळे मी त्यांना म्हणलं तुम्ही घेऊन जा आणि नंतर मला तुम्ही आयदर मला काय परत तुम्ही येऊ शकला तिकडे, उद्या पण आहे आमचं एक्झिबिशन, उद्या येऊ शकलात तर उद्या, नाहीतर मला चेक पाठवलं तरी चालेल किंवा काय तुम्ही सांगा काय करायचं, मी कॅश आणून देते उद्या, काही हरकत नाही म्हणलं. उद्या परत येणार होत्या त्या बाई. तर आम्ही तसं केलं की ठीक आहे उद्या या, आणि आल्या, त्यांनी अजूनही 4 गोष्टी खरेदी केल्या तिथल्या, असंही झालं. सो असं होत असतं. तर ह्या व्हॅल्यूज मी ठेवते, शक्यतो पाळते की पहिला आधी विश्वास ठेवावा चांगुलपणावर. हायरिंग करताना अव्वाच्या सव्वा करू नये, आउटसोर्स करताना अव्वाच्या सव्वा करू नये. कारण काय होतं, आपल्याला असं वाटतं की आपण सगळं पहिलं आउटसोर्स केलं की मग आपलं काम कमी होतं, आपल्याला करायला लागलं. तर असं नाहीये. आपल्याला पण थोडंसं त्यातलं माहिती पाहिजे आणि मग आपण हायरिंग करू ना. मग आपण आपलं किती कपॅसिटी आहे हायरिंगची ती पण बघावी लागते. बरं उद्या नाही चाललं, काहीतरी झालं म्हणून आपण 10 लोकांना पटकन काढून टाकलं, चालेल का? असं त्या व्यक्तीवर किती परिणाम होईल. तर ही पण मला असं वाटतं की एक लिडरशिप विथ द कम्पॅशन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की त्यांची घरं आपल्यावर अवलंबून असतात. तर तुम्ही नका ना 10 माणसं घेऊ, मग 8च घ्या ना. करेक्ट. आता हा प्रत्येकाचा खरंच अगदी वैयक्तिक प्रश्न, कसा त्यांनी हे बिझनेस मॉडेल चालवावं. पण मी चालवताना ही व्हॅल्यू ठेवते की आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच आपण हायरिंग करावं. हायरिंग करताना सुद्धा अनुभवही नेमके असे आलेले आहेत की ज्यांना अतिशय आवश्यकता असते ना कामाची, तेच खरं खूप छान काम करतात. इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचं डोमेन नॉलेज, टेक्निकल नॉलेज. फॅशन डिझायनर म्हणून येण्यापेक्षा अगदी साधी पॅकिंग करणारी मुलगी सुद्धा माझ्याकडे येऊन पुढे स्टोअर मॅनेजर पर्यंत लेवलची ग्रोथ झालेली आहे. सो असं पण होतं. आणि हे असं मला वाटतं की या व्हॅल्यूज जास्त आपण कायम त्या फॉलो कराव्या. आणि मग ह्याचा फायदा काय झाला हेही मी सांगते की जसं तुम्ही म्हणलात की काहीतरी डिफिकल्ट टाइम जेव्हा येतो तेव्हा हे कसं उपयोगी पडतं. तर हे एक एम्प्लॉयमेंटचं आपण बघूया हायरिंगच्या साईडचं, की अशा पद्धतीने टीम फॉर्म केल्यामुळे किंवा टीमला सतत ट्रान्सपरन्सी ठेवल्यामुळे की आपल्याला आपला धंदा कसा चालतो, आपलं प्रॉडक्ट काय आहे, आपल्याला किती पैसे खर्च येतात, आपल्याला किती फायदा होतो, हे सगळं त्यांना माहिती असतं. आता माझी छोटी टीम आहे म्हणून हे मी करू शकते की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्यांना हे लक्षात येतं की आपण कुठे स्टँड होतो किंवा आपले प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा आपलं चांगलं काय. तर जेव्हा कधी कधी आता डिफिकल्ट टाइम असताना फेज नसते, मला असं वाटतं की एव्हरीडे यू आर देअर. जर चांगला असेल तर चांगला असतो, आज 2 दिवस 4 दिवस सेल कमी पण होऊ शकतो. कारण की सोशल मीडियावर आपण आता खूप जास्त अवलंबून आहोत. आता फक्त आपलं दुकान राहिलेलं नाही, असं स्टोअर फिजिकल स्टोअर राहिलेलं नाही, इतक्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. तर अगदी असं होतच ना की महिने कधी कधी अल्गोरिदम बदलला इंस्टाग्रामचा, मग आपला सेल कमी झाला, मग बाकीचं काय करायचं. मग त्यावेळेला सेल नाही झाला म्हणून आपण काढून तर टाकू शकत नाही, हे तर असं तर नाही करू शकत. मग हे जर आपल्या टीमला माहिती असेल, कारण आपण तशा प्रकारे त्यांची ग्रोथ डेव्हलपमेंट आपण तशी केलेली आहे, त्यांना ही गोष्टी माहिती आहे. तर मला असा अनुभव आलेला आहे करोनामध्ये, आफ्टर करोना ऍक्च्युली, की जेव्हा हे सगळं खूप जास्त ऑनलाईन बिझनेसेस वाढले आणि आमचा ऍक्च्युली थोडा कमी झाला. करोनामध्ये खूप जास्त होता सेल, कारण सगळे ऑनलाईन. हा, पण तेच कारणाने ऑनलाईनचे बिझनेसेस खूप वाढल्यामध्ये, कॉम्पिटिशन वाढल्यामुळे आमचा सेल आफ्टर करोना थोडा खाली गेला. आणि मग आमच्या लक्षात आलं की आपल्याला थोडंसं मॉडेल बदललं पाहिजे. आणि मग त्यावेळेला माझी सगळी टीम एक्झिबिशन्स करायला तयार होती की आपण त्यांनी कधीच केलेली नव्हती. सो ती तयार होती की आपण एक्झिबिशन्स करू, आपण दुकानामध्ये जे काय बदल करायचे ते बदल करू, आपण हे करून बघायचं का ते करून. त्यांच्याकडनं इनपुट्स यायची. बोनस सिस्टीम 1 वर्ष आम्ही थांबवली होती, जी की आमची परफॉर्मन्स बेस्ड सिस्टीम आहे. बिकॉज ऑफ द ट्रान्सपरन्सी, त्यांना हे माहिती असतं की आपल्याला म्हणजे एक अमुक सेल झाला की आपल्याला एक परफॉर्मन्स बेस्ड आपण ठेवलेला आहे बोनस. तर तो स्वतःहून त्यांनी सांगण्याची अशी त्यांनी मला खूप कौतुक वाटलं की त्यांनी सांगितलं या वर्षभर आपण नको घ्यायला का परफॉर्मन्स बोनस. हे एका एम्प्लॉईकडनं येणं हे खूप मोठं आहे असं मला वाटतं. तर डिफिकल्ट टाइम्स मधनं कसं बाहेर पडावं, तर मला असं वाटतं की बी ट्रू टू युअर व्हॅल्यूज, ते करत राहा आणि त्याचा फायदा नक्की होतो की तुम्ही विश्वासात घेऊन तुमच्या टीमला पुढे जा. आपण असंच नाही विचार करू की आपलाच फक्त फायदा झाला, त्यांचा नाही झाला तरी काय फायदा, काय कळते, असं नाही. त्यांना घेऊन बरोबर गेलो तर ते आपल्या कायम बरोबर असतील. सो डिफिकल्ट टाइम्स मध्ये त्यांचे
इनपुट सुद्धा मला खूप उपयोगी पडले. की त्यांची तयारी की आपण हे नाही होतं का, मग आपण हे करून घेऊ, आपण ते करून घेऊ. आणि त्याची तयारी असली पाहिजे, ट्रेनिंगची तयारी असली पाहिजे. त्यांची होती, एक्झिबिशन्स करू आपण, मग तुम्ही वाटलं तर तुम्ही हे तुम्ही नवीन शिका, आम्ही ही नवीन तुमच्या 2 गोष्टी आम्ही करतो. या पद्धतीची मदत मला माझ्या टीमकडनंच मिळाली. सो त्या डिफिकल्ट टाइम्समध्ये मला माझी टीम खूप सपोर्टिव्ह असल्याचा फायदा झालेला आहे. आणि ते व्हॅल्यूजमुळे असं मला वाटतं की आपण कायम ते पाळलं पाहिजे. मी म्हणत स्पिरिच्युअल लिव्हिंग आपण डे टू डे मध्ये थोडासा विचार आणला पाहिजे. आपण दुसरा माणूसच आहे ना, त्याला पण काय वाटत असेल ह्याचा विचार करून आपण जर वागलं तर त्याचा फायदा आपल्याला प्रत्येक ठिकाणीच होतो. मग मे इट बी कस्टमर, मे इट बी वेंडर, मे इट बी युअर टीम. करेक्ट. मी त्या टीमच्याच संदर्भात पुढे हा प्रश्न एक्सटेंड करणार आहे की आपण व्यवसाय जेव्हा करतो तेव्हा आपल्याला लोकांवरती अवलंबून राहावं लागतं. मग ते वेंडर्स असो, तुमच्या इंटरनल टीम्स असो, तुमचं एक टीम बिल्डिंगचं प्रिन्सिपल काय आहे? जसं मी म्हणलं तसं 100% ट्रान्सपरन्सी. ओके. आणि हायरिंग करताना मी मे बी माझ्या अनुभवामुळे असेल, पण डोमेन नॉलेज नसलं तरी मला नाही फरक पडत फार. नाही तुला ही पर्टिक्युलर गोष्ट येत का, चालेल आपण शिकवूया, पण शिकण्याची तयारी पाहिजे आणि काम करण्याची तयारी. तर मग मी खरंच असे ट्रान्सफॉर्मेशन बघितलेत की जिचा काही त्या सेल्सशी संबंध नाही, त्या स्टोअर चालवण्याचा संबंध नाही, अशा व्यक्तींनी सुद्धा स्टोअर मॅनेज केलेली आहे. एवढी ग्रोथ त्यांची दिसली आहे मला. सो ऍक्च्युली हायरिंग करताना असं आम्ही बघतो की शिकण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा आहे, काहीतरी करायचं का आयुष्यात पुढे जाऊन. ही आता कारण रेअर दिसते म्हणून मी म्हणलं, ही आपल्याला कमी दिसतं, काम करायची इच्छाच कमी दिसते. सो ती हायरिंग करताना इथे सुरू होते एम्प्लॉयमेंट. तर ती एक बघून आम्ही हायर करतो की आपल्या टीम मध्ये बसेल, काही ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ऑनेस्टी आहे, एक आपण आपला काम समजून करण्याची ओनरशिप आहे बिझनेसमध्ये त्या एम्प्लॉईची, हे सगळं बघून हायर करतोच आपण. तर त्याच्यानंतर वन्स दे आर इन, मग त्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये आपण त्यांना ट्रेनिंग देतो किंवा ही ट्रान्सपरन्सी देतो की आपलं प्रॉडक्ट कसं बनतं, त्याला काय, जसं मी म्हणलं त्याप्रमाणे त्याचे खरोखर बिझनेस एक्सपेन्सेस काय. पण काय होतं, बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की यांचं बरं चाललंय, आम्हालाच पैसे कमी देतात. तर बऱ्याचदा त्याचे नंबर ऑफ फॉलोअर्स किंवा ऍक्च्युली खरंच टोटल सेल हा पण खरं पिक्चर नाही सांगत. त्याच्यामध्ये खरंच एक्सपेन्सेस किती आहेत आणि त्यातलं प्रॉफिट मार्जिन किती आहे हे नसतं माहिती त्यांना. आणि हे सांगायला काहीच हरकत नाही, कारण ते जर एव्हरी डे दे आर वर्किंग विथ अस आणि त्यांना ते सगळं जर कळलं तर त्याचा फायदा होतो. तुमची खूप मोठी टीम असेल तर एवढ्या डिटेलमध्ये नाही जाता येणार एखादी. माझी छोटी टीम आहे म्हणून इन अँड आउट माहिती असतं किंवा एकमेकांची कामं पण येत असतात की एखादी आली नाही तर बाबा बाकीची 2 जणी आहेत. सो हे सगळं टीम फॉर्म करताना, टीम ग्रो करताना हा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. खूप मोठी टीम जरी असली तरी सुद्धा मला वाटतं थोड्या प्रमाणात तर आपण ट्रान्सपरन्सी ठेवू शकतो. नक्कीच. किंवा त्या लोकांची ग्रोथ कशी होईल, त्यांना पुढे ग्रोथ दाखवणं आणि मग ते आपल्याबरोबर राहतील ना. कसं नाही राहणार, एका सर्टन लेवलला त्यांचं इन्कमची नीड मीट झाल्यानंतर माणूस ग्रोथ बघायला लागतो. ती दिसली नाही तर मग आपण डिसएंगेज व्हायला लागतो. किंवा जी मुलगी नुसतीच पॅक करते त्या मुलीला जर का अशी संधी असेल की अरे मला पण डिझाईन करता येते किंवा मी पण 4 डिझाईन करू शकते, मग ती अप्रूव्ह झाली तर पुढे बनणार आहे प्रॉडक्ट त्याचं, हे पण एक उत्तम मोटिवेशन असू शकतं. आणि ते रिटेन्शनसाठी पण उपयोगी पडू शकतं. दुसरं मला विचारायचं होतं की आता टेक्नॉलॉजीशी आपण दूर जाऊच शकत नाही. तुम्ही बोलताना म्हणालात की मी ऍड्स करते वगैरे, पण आणखी काही टेक्नॉलॉजीचा वापर केलाय तुम्ही बिझनेसमध्ये? जसं रेग्युलर चेंजेस होतात तसे आपल्याला वेबसाईट अपडेटेड ठेवावे लागतात. आता आपलं वेबसाईट हेच दुकान आहे. करेक्ट. त्याच्यामध्ये जे नवीन ऍप्स येतात ती आपण घ्यायला पाहिजे. लोकांना एक्सपिरियन्स आहे ना, आता नुसतं शॉपिंग नाही येतं, तुमचं शॉपिंग एक्सपिरियन्स. सो मग त्याप्रमाणे वेबसाईटवर आल्यावर त्यांना इझिली सगळं दिसतंय का, किंवा मग एखादा प्रॉडक्ट सिलेक्ट केल्यानंतर याच्याबरोबर तुम्हाला हाही आवडू शकेल. हा मार्केटिंगचाच प्रकार आहे, पण तो जो सगळं त्यांना सवय झाली त्या प्रकारचा सेम एक्सपिरियन्स आपणही द्यायला पाहिजे. तुम्हाला हे मॅचिंग आहे, तुम्हाला हे पण आवडू शकतं, काही ऑफर्स देणं, हे सगळं ते आता ऍप्सच एवढी चांगली निघालेली आहेत की ती आपण जर त्याची मदत घेतली तर हे सगळं आपोआप होतं. पण हे माहिती असणं आवश्यक आहे, त्याची माहिती अभ्यास करणं. सो ऍप्स लेटेस्ट ठेवणे वेबसाईटवर किंवा वेगवेगळ्या अजून काही आता सोशल मीडियाचंच खूप ऑप्शन्स आहेत, ते त्यातली जेवढी शक्य आहे तेवढी प्रयत्न करणे. करेक्ट.
किंवा आता ओळखणे की माझ्या व्यवसायाला कुठली टेक्नॉलॉजी आणि काय किमतीमध्ये मी अफोर्ड करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल मला ChatGPT खूपच उपयोगी पडतं, तर मी त्याचं बजेटच केलं. मग ते महिन्याला 1800 रुपये का असेना, पण ते बजेटिंग करायला सुरुवात केली मी की हे आपले जाणारच आहेत 1800 रुपये, कारण ही टेक्नॉलॉजी आता मला व्यवसायात आणल्यामुळे माझा एक 40% वेळ वाचायला लागलेला आहे. तर अर्ली अडॅप्शन करता आलं पाहिजे किंवा त्या दृष्टीने विचार सुरू झाला पाहिजे. मला असं वाटतं की आणि हल्ली खूप संधी घेण्यासारख्या आहेत. खूप टेक्नॉलॉजी महाग पण नाहीये असं मला वाटतं. सो टेक्नॉलॉजी महाग नाहीये, पण ऑप्शन पण खूप आहेत. अभ्यास पण अभ्यास करायलाच पाहिजे या गोष्टीचा. 4 लोक करतात म्हणून खरंच करू नका, अजिबात करू नका. त्याचा आपल्याला त्याचा काय फायदा आहे एक्झॅक्टली हे बघून त्याच्यामध्ये जरूर इन्व्हेस्ट करा. परफेक्ट. ओके रश्मी, आता व्यवसाय म्हटलं की प्रॉब्लेम्स येणारच आहेत. इट इज अ गिवन. येस. माय क्वेश्चन इज, जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा ते ओव्हरकम करण्यासाठी काय माइंडसेट असला पाहिजे? येस. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेसमध्ये असू देत नाही तर डे टू डे लाईफमध्ये असू देत, प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला येतात तेव्हा एक गोष्ट डेफिनेटली वर्क होते, म्हणजे काहीतरी आपल्याला एक थोडीशी मेडिटेशन, ध्यानधारणा हे अतिशय आवश्यक आहे. हे फक्त बिझनेससाठी असं मी खरंच नाही म्हणणार, कारण की हा एक काय म्हणतो आपण, हे एक वागण्याची पद्धत आहे किंवा आपली डे टू डे रुटीन आहे, जे तुम्हाला बिझनेसमध्येही उपयोगी पडणार आहे आणि तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण उपयोगी पडणार, किंवा तुम्हाला नोकरी करत असाल तरी उपयोगी होणार. तर तुम्हाला एक तुमची, जसं आपण सगळ्या जगभरातल्या गोष्टींबद्दल बोलतो, टेक्निकल नॉलेज, फायनान्शियल नॉलेज, प्लॅनिंग आणि प्रॉडक्ट्स आणि हे सगळं बोलतो, पण हे आपण नाही बोलत की आपल्याला आपलं मेंटल फिटनेस किती आहे. एक्सरसाइजेस पण आपण करतोच सगळेजण, ते पण आपण करतो फिट राहतो. तर मेंटली फिट राहणं हे खूप खूप गरजेचं आहे. आत्ताच्या काळामध्ये नोकरी असो वा बिझनेस आवश्यक आहे, कारण की त्यांनी तुम्ही नाहीतर मग बर्नआउट होता. करेक्ट. तुमचं एकमेकांबरोबरचं नातं मग ते टीम बरोबर असू नये तर घरात असू दे बदलत जातं आणि त्याचा त्रास तुम्हालाच व्हायला लागतो. 100%. हो. त्यामुळे एन्झायटीच्या गोळ्या घेतो, अनावश्यक खातो, काहीतरी करायला लागतो. मग ते 60 कोटी 100 कोटी घेतले आपल्याला मिळाले आणि आपल्याला रोज झोपही लागत नाही, समजा त्याचा काय उपयोग आहे. हा एक सगळ्यांनी मनाशी विचार करणं गरजेचं आहे की मला काय पाहिजे माझ्या आयुष्याकडनं, आणि दुसऱ्याला काय हवंय हे नको आपण बघूया. येस. आपल्याला काय हवंय हे बघूया, दुसऱ्याशी कम्पेअर पण नको करूया. कारण आता नेमकं तुम्ही नुसतं इन्स्टा किंवा फेसबुक उघडलं की तुम्हाला चालूच तुम्हाला बडीमार आणि सगळ्या सक्सेस स्टोरीज असतात, फेल्युअर स्टोरीज देतच नाही. त्यामुळे आपल्याला असंच वाटायला लागतं की सगळ्यांचं चांगलं चाललंय आणि माझंच बहुतेक वाट लागली, पण तसं नाहीये. छान छान ग्लोरीफाईड स्टोरीज असल्या तरी आपल्याला खरंच माहिती नसतं की त्यांना काय हे सगळं मिळवण्यासाठी काय काय करायला लागलंय. आपल्याला आपण ज्यांचं खूप यांच्याकडे काहीच कमी नाही, मग त्यांच्याकडे दुःख पण कमी नाहीच आहे, त्यांना भरपूर प्रेशर्स पण. सो ती तुम्ही कशी हँडल कराल, त्याचा हा मेंटल फिटनेस घेण्याची गरज आहे. आपल्याला अनेक वर्ष लोकांनी सांगितलेलं आहे की आपली जी बेसिक ध्यानधारणा आहे, म्हणजे काय तुम्ही एकदम काहीतरी राग पासून अंगाला हिमालयात जायचं असं नाहीच आहे. एकदम 2 लोक घेतात असं मला वाटतं की स्पिरिच्युअल लिव्हिंग म्हणजे एकदम आपण झालो किंवा आपण आता आपल्याला कसलंही मोहमाया नाही, आपण सोडून गेलो, हे एक वेळ सोपं आहे. पण आपण ऍक्च्युअली डे टू डे लाईफ मध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स आपल्यावर आदळत आहेत, मग ते कुठल्याही किती वेगवेगळ्या प्रकारचे आता प्रॉब्लेम आहेत, तर त्याच्यामध्ये आपण कसं आपल्याला स्वतःला सांभाळतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुमच्या जेवढा फायनान्सचा तुमचा स्टडी होईल, तुम्ही मॅनेज कराल, पैसे मॅनेज कराल, प्रोडक्ट मॅनेज कराल, त्याच्यात हे पण पहिलं मॅनेज करा. ऍब्सोल्युटली. की तुम्ही आलेल्या डिफिकल्ट सिच्युएशन तुम्ही कसं बाहेर या. करेक्ट. मग नाही तर काय, मग ऍडिक्शन्स आहेत, मग लोक त्याचा फायदा घेतात. मग म्हणजे काही नाही, आपण त्या परिस्थितीपासून पळून जातो असं मला वाटतं की ते तेवढ्या वेळापुरतं काहीतरी व्यसन घेतलं केलं आणि मग आपण ते विसरलो प्रॉब्लेम. तसं नाही, तो प्रॉब्लेम कुठेही जाणार नाही, तो आपल्यालाच सॉल्व्ह करायला लागणार आहे, किंबहुना वाढेलच. त्यामुळे आपण आधीच आपल्याला ती प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. काही तुम्हाला जी आवडेल ती 10 मिनिटं मेडिटेशन तुम्हाला जशा प्रकारचे योग्य वाटेल तशा प्रकारे करा. मी स्वतः 20 वर्ष ओंकार साधना करते, अग्निहोत्र करते. जसं मी म्हणलं तसं यात तुम्ही स्पिरिच्युअल लिव्हिंग करता म्हणजे तुम्ही काय सगळ्यातनं एकदम बाजूला होऊन करूच शकत नाही. तुम्ही उलट जे रोज करताय त्याच्यातच हे तुम्हाला
इन्कॉर्पोरेट करावं करता लागणार. आणि ते तुमच्या डे टू डे लिव्हिंग मध्ये आलं पाहिजे, तुमच्या विचारात आलं पाहिजे, वागण्यात आलं पाहिजे. तुम्ही नुसतं एकीकडे बसलायत ध्यान करून आणि मग मन इकडे जाते, मग त्यांचे एवढे फॉलोअर्स झाले, माझे एवढेच का, ह्याला काही अर्थ नाहीये. हे खूप फसवं आहे आणि हा बबल आहे असं मला वाटतं. की किती फॉलोअर्स आहे त्याच्यावर नको जाऊया. माझ्या पर्सनल लेवलवर मी असं ठरवलेलं आहे की आपले नाही बाबा खूप फॉलोअर्स झाले, नाही फरक पडत, 2 लोकांचं आयुष्य बदललं का तर मी happy. मला जगण्यासाठी पैसे मिळतात का, ते मी रात्रीची शांत झोप लागू शकते का, आणि मी कोणाला फसवलेलं नाही, मी कोणाचं एक पैसे देणं लागत नाही, मी कोणाला फसवलेलं नाही, कोणी मला फसवू नये, एवढी एक साधी अपेक्षा. आणि जर फसवलं तर मग ते आपण कसं करणार आहोत मॅनेज. करेक्ट. जसं मी माइंड कसं फसवणार ना, लोक येणार ना. बरोबर. सगळे काही इथे आपल्याकडे सगळी चांगली लोक येतात असं नाहीये, वेगवेगळ्या प्रकारची लोक येतातच. तर त्यावेळेला मी अगदी पहिल्यांदा म्हणत असं की आपली हुशारी वापरायची सर्व प्रकारची, आणि आपल्याला आधी कसं फसवणार नाही कोणी हे बघायचं, कारण ते तुम्हाला मस्त आहे. करेक्ट. तुम्ही साधू संत होऊन तुम्ही मला फसवा रे, दुसरा गाल पुढे केला असं नाही. आता तुम्ही आपली हुशारी वाचून फसू नका, पण समजा चुकून कोणी फसवलं तर हा विचार करा की काय आपलं काय तोटा झाला त्याच्यात. पहिला तो जर आपल्याला सहन करता येण्यासारखा असेल तर खरंच विसरून जा, लेट इट गो, आणि पुढे आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा, चांगलं काम करत राहा, आणि मग बाकीचं येत राहतं. म्हणजे मग आपण चांगलं वागलो म्हणजे हे मी पाळलंय आणि त्याचे फायदे मला मिळतात म्हणून मी हे सांगू शकते की थोडंसं एक तुमच्या डे टू डे शेड्यूल मध्येच एक काहीतरी 15 मिनिटाचा, जसं तुम्ही बाकीच्या गोष्टी करता तशाच काहीतरी ध्यानधारणेच्या, काहीतरी मेडिटेशनच्या करा, आणि ज्याचा तुम्हाला लॉंग टर्मला उपयोग नक्की होईल. आणि लोकांशी वागताना जसं एक साधी गोष्ट आहे, जसं आपल्याला कसं वागलेलं आवडेल दुसऱ्यांनी, तसंच आपण दुसऱ्याशी वागलो तर त्यालाही आवडेल. म्हणजे मग ती फ्रिक्शन कमी होईल आणि तसे प्रॉब्लेम्स कमी येतील. आय थिंक हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की फ्रिक्शन कमी करणेच हा उद्देश असला पाहिजे, किंवा ते आपोआप व्हायला लागतं. आणि फ्रिक्शन जिथे कमी तिथे डोकं शांत, आपण उत्तम पद्धतीने काम करू शकतो. आणि विशेष म्हणजे मला आता हे आवर्जून सांगायचंय, रश्मी जे म्हणतात की रोज ध्यानधारणा केली पाहिजे, पाश्चात्य शास्त्रज्ञ पण हेच सांगतायत. आणि आता संशोधनाद्वारे सांगतायत की बाबा तुम्हाला जर का चांगलं आयुष्य जगायचं असेल तर भारताकडे पहा, तिथनं जे उदयास आलेलं आहे त्या प्रॅक्टिसेस पहा, कारण त्याच्यावरती आता लॅबमध्ये एक्सपेरिमेंट झालेले आहेत आणि ते सिद्ध झालेलं आहे की आपलं मन शांत होऊ शकतं, क्रिएटिव्हिटी वाढू शकते, निर्णय शक्ती वाढू शकते, हे सगळं होऊ शकतं. पण आपण ते सोडून आपल्याला इझी वे आउट पाहिजे म्हणून काहीतरी, आणि हे संशोधन झालं नुसतं गाणे ऐकल्याने किंवा टाइमपास म्युझिक ऐकल्याने मन खऱ्या अर्थी शांत होत नसतं. नुसता मी पिक्चर बघून आलो आणि आता माझं मन फ्रेश झालं, आपल्या व्याख्याच गडबडल्या मला असं वाटतं, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढलेले आहेत. आणि त्यामुळे मी 2 गोष्टी मी काय म्हणत असतो, इंडल्जन्स, कशात तरी अडकवायचं स्वतःला, स्क्रोलिंग करत बसायचं, किंवा कन्झम्पशन, अनावश्यक खायचं प्यायचं, काही कारण नसताना पार्ट्या जास्त करायच्या, आणि मग ते स्ट्रेस मिरवायचा. आणि स्ट्रेस मिरवायला आपल्याला फार आवडतं, कारण की मी कधी कधी लोकांना सांगतो की मला लोक विचारतात कसं आहेस, आय एम पीसफुल, असं म्हणलं ना लोक हा पीसफुल, हे आश्चर्यकारक वाटतं त्यांना, किंवा मी छान आहे का नाही, छान आहे मी, हो, आणि हे का दुर्मिळ झालंय. हो, आणि मग अशा पद्धतीचं माइंड घेऊन मग राडेच घालणार ना आपण, म्हणजे दुसरं काय होऊ शकतं. ठीक आहे, आपण ड्रॅग करू शकतो स्वतः, पण ते क्वालिटी जी आपल्या लाईफची आहे ती आपण इंटेलिजन्स आणि कन्झम्पशन मधनं एनहान्स कधीच करू शकत नाही, असं मला ठासूनपणे सांगावं असं वाटतंय. आणि विशेषतः आपल्या युवक मंडळींना, कारण की जे अनुकरण आपण करायचा प्रयत्न करतो ते घातकच आहे, तिथली लोक सांगतात. म्हणजे आता तरी जागा व्हायची वेळ आली पाहिजे आपल्यावरती, हे निश्चितपणे मला सांगावं असं वाटतं आणि अधोरेखित करावं असं वाटतंय. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की स्पिरिच्युअलिटी बद्दल तुम्ही बोललातच, आणि मित्रांनो ह्या पॉडकास्टचा उद्देशच तो आहे, उद्योजकता आणि आध्यात्मिकता. आणि तुम्ही सुंदर उदाहरण दिलं, आध्यात्मिक आचरण, की मला कोणाला फसवायचं नाही, हा थॉट पण आध्यात्मिक आहे. आणि समजा चुकून मी फसवले गेले तर मी मॅनेज करीन, आणि दिस इज स्पिरिच्युअल स्ट्रेंथ असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण काही वेगळं आध्यात्मिक व्हायची गरज नाही. आणि जसं तुम्ही सांगितलं तसं 10-15 मिनिटाची एक माझी आध्यात्मिक प्रॅक्टिस आहे, आणि त्यातनं मी व्यक्ती म्हणून घडत असते सतत. हे पण ह्या पॉडकास्टमध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की फक्त उद्योजकता नाही, आपल्याला आध्यात्मिकता असेल तर तो उद्योजक मग आणखी 4 लोकांचं भलं कसं करू,
किंवा माझ्याकडे आज जे आपत्ती आले त्याला मी क्रॉस करून कसं जाऊ, कुठल्या व्यसनाच्या आहारी न जाता, हे तितकंच महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि आता माझा शेवटाचा प्रश्न की सक्सेसची व्याख्या जी सुरू केला होता व्यवसाय तेव्हा जी होती आणि आत्ता ह्यात काही बदल झालाय का ती कन्सिस्टंट आहे? अगदी सुरुवातीला सर्वसामान्यांसारखीच आपली, मी जसं म्हणलं तसं की आपल्याला पैसे मिळवायचे याच्यातनं. हा हो. बिझनेसचा अगदी नॉर्मल गोल सगळ्यांचा असतो आणि तो असायलाच पाहिजे. असायलाच कारण पाहिजे. पैसे मिळवण्यासाठी आपण बिझनेस करतो, Correct. आपल्या लिव्हिंगसाठी आपण बिझनेस करतो. पण व्हॅल्यूज आहे, जसं आपण बोललो की आपला एक काहीतरी व्हॅल्यूज असतात, त्याला स्टिक राहायला पाहिजे आणि त्याच्याशी कॉम्प्रोमाइज न करता आपला आनंद कशात आहे हे शोधलं पाहिजे आणि व्हाय हे शोधलं पाहिजे. म्हणजे मोटिवेशन असावं, पण मोटिवेशनच बऱ्याचदा आपण डिमोटिवेट पण त्याच्यामुळेच होतो. म्हणजे आपल्याला आज 50 लाख सेल झाला म्हणजे मी हॅपी, किंवा हे माझं मोटिवेशन आहे, आणि मग चौथ्या दिवशी जर खाली गेला तर तेच तुमचं डिमोटिवेट, मग तुम्हीच मग जाणार का परत, म्हणजे गर्तेच जाणार का निराशेच्या? तर तसं नसलं पाहिजे. आपल्याला बिगर पिक्चर किंवा पर्पज काय आहे हे बघणं आवश्यक आहे. अगेन पर्सनली ऑल्सो, प्रोफेशनली ऑल्सो, की जसं माझा मी निवडला की मला ह्या प्रकारचं प्रॉडक्ट निर्माण करायचंय, लोकांपर्यंत त्याची व्हॅल्यू पोचवायची. आणि ड्युरिंग द जर्नी मला काही लोक बरोबर घेऊन माझी जायची की माझी पण ग्रोथ होईल आणि त्यांची पण ग्रोथ होईल. या ठिकाणी मग असं हे झालं की मला आनंद होतो. सो तसं तुम्ही आनंद शोधा की तुम्हाला काय हवंय आणि त्याप्रमाणे करा, कोणाशी कम्पेअर नका करू. सो सक्सेस म्हणजे माझ्यासाठी हे आहे की मी ऍज अ पर्सन ग्रो झाले का, बिझनेस ग्रो झाला का आपण बघतोच. म्हणजे तो कसा आहे, तो करायचाच आहे. तो आपला अंगवळणीच पडलेला आहे, तो Exactly. आपण बघणारच. दर महिन्याला, दर वर्षाला बॅलन्स शीट चेक करणार, सगळं करणार. Exactly. त्याच बरोबरीने आपलं पण बॅलन्स शीट, आपण मेंटल बॅलन्स शीट पण चेक करावं असं मला वाटतं की आपण कमी चिडलो का यावर्षी, चिडचिड कमी केली का आपण, का आपण आपल्याच एम्प्लॉईवर ओरडलो का, किती वाईट आहे असं नाही करायला पाहिजे. आपण कुठेतरी फ्रस्ट्रेशन काढतो, ते नाही ना काढलं आपण, हे सक्सेस आहे. आणि हे खूप अंडररेटेड आहे असं मला वाटतं. अंडररेटेड की हे महत्वाचं आहे. कारण आजकाल सगळे नुसतं व्हॅल्युएशन, मार्केट शेअर एवढंच बडबड आपण करतोय, त्याच्या पलीकडेही काहीतरी आहे. आणि जसं तुम्ही सांगताय तसं ह्यात पैसा कुठेच नाहीये ह्या व्याख्येमध्ये. पैसा असतोच, कारण तो येतोच, ते जगण्यासाठी आपण करणारच काहीतरी. पण त्याच्यात आपली कुठलेही कॉम्प्रोमाइजेस न करता शांत झोप लागते. आपल्याला जे करायचं ठरवलं ते आपण करू शकलो का, किती म्हणजे सस्टेनेबली करू शकलो का, हे सक्सेस आहे. ऍब्सोल्युटली. आणि प्लस तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय, मला त्या बेंगॉलच्या कारिगराचं उदाहरण कायम लक्षात राहील की एक झोपडीमध्ये काम करणारा माणूस, त्याला आपण काही ना काही प्रकारे अपलिफ्ट करतोय, त्याला रेग्युलर 3-4 महिने आपण, वर्ष आपण व्यवसाय निर्माण करून दिला. हे केवढं मोठं आहे आणि हे किती समाधान देणार आहे हे तुम्ही पैशात मेजर नाही करू शकत. म्हणजे जेव्हा तुम्ही कधी रिटायर व्हाल, अशा मला असं वाटतं की आपण मित्रांनो मेमरीज घेऊनच रिटायर होतो, पैसा कमी जास्त असतो, पण इन द एंड आपलं इव्हॅल्युएशन ते मेमरीजच असणार. जसं तुम्ही म्हणाला की मी रिटायरमेंटच्या वेळेला अरे बापरे मी व्यवसायात 20 वर्ष नुसती चिडचिड करण्यात घालवली, असं जर काही इव्हॅल्युएशन झालं तर त्यात काही मजा फारशी आपण घेणार नाही असं मला वाटतं. थँक्यू सो मच, फार मजा आली गप्पा मारण्यात आणि आय हॅव लर्न्ड अ लॉट ऑफ थिंग्स अँड आय एम शुअर व्ह्युअर्सला पण खूप अशा व्हॅल्युएबल टिप्स मिळालेल्या आहेत, जेणेकरून ते त्यांच्या व्यवसायात उपयोग करू शकतील किंवा फॉर दॅट मॅटर लाईफमध्ये उपयोग करू शकतील. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. थँक्यू सो मच. इट वॉज अ प्लेजर. सेम.